नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर 2023 मध्ये होणाऱ्या संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे असणाऱ्या प्रश्नोत्तरांची एक सिरीज चालू आहे. मित्रांनो, परीक्षेची तारीख आणखी जवळ आलेली आहे. त्यामुळे या सिरीजमध्ये याआधी झालेल्या 100 महत्त्वाच्या प्रश्नांचे रिव्हिजन व्हावे यासाठी आम्ही हा व्हिडिओ आणला आहे. आजचा विषय आहे इतिहास. परीक्षेच्या अनुषंगाने या एकाच व्हिडिओमधून 100 प्रश्नांचे रिव्हिजन होईल. मित्रांनो, या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की मदत होईल. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 1. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते? अ. के.डी. कुलकर्णी, ब. गोविंद नारायण पोतदार, क. सेनापती बापट. पर्याय उत्तरे आहेत 1 अ आणि ब, 2 ब आणि क, 3 अ आणि क, 4 अ, ब आणि क. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि क वरील सर्व. कोल्हापूरचे के.डी. कुलकर्णी बॉम्ब तयार करण्यासाठी जपानला गेले होते. सोलापूरचे गोविंद नारायण पोतदार हे देखील बॉम्ब बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी जपानला जाऊन आले. त्यांनी माहीम येथे कारखाना काढून अनेकांना बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान शिकवले. सेनापती बापट हे बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी रशियाला जाऊन आले. टिळकांच्या अनुमतीने कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर 1902 ते 1904 या कालावधीत नेपाळला वास्तव्य करून होते. तेथे त्यांनी शिवाजी क्लबचे कार्यकर्ते हनुमंतराव कुलकर्णी यांच्या सहकार्याने बंदुका तयार करण्याचा कारखाना काढायचा प्रयत्न केला. मात्र ब्रिटिशांना त्याचा सुगावा लागला. नेपाळच्या पंतप्रधानांच्या मध्यस्थीमुळे खाडीलकर वाचले. प्रश्न क्रमांक 2. पुढील विधाने वाचा व योग्य नसणारी विधाने ओळखा. अ. 1921 मध्ये केशवराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे साधकाश्रम स्थापन केले गेले. ब. येथे विद्यार्थ्यांना बंदूक चालवणे, बॉम्ब बनवणे तसेच मैदानी खेळांचे प्रशिक्षण दिले जात असे. पर्याय उत्तरे आहेत 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 अ व ब दोन्ही, 4 दोन्ही नाही. यामधील योग्य नसणारे विधान आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब. मुंबईतील साधक आश्रम. 1921 मध्ये बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे अंधेरीचे आनंदीलाल पोतदार यांच्या वाड्यात साधकाश्रम स्थापन करण्यात आला. येथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला मी सरकारी नोकरी करणार नाही अशी प्रतिज्ञा घ्यावी लागत असे. येथे विद्यार्थ्यांना शेती, सूतकताई, दुग्धशाळा यासंबंधी शिक्षण दिले जाई. प्रश्न क्रमांक 3. मुळशी सत्याग्रहाविषयी पुढीलपैकी योग्य विधाने कोणती? अ. हे धरणात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केलेले आंदोलन होते. ब. सेनापती बापट हे या सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले जातात. क. हे आंदोलन 1921 ते 1924 असे 3 वर्षे चालले. पर्याय उत्तरे आहेत 1 अ आणि ब, 2 ब आणि क, 3 अ आणि क, 4 अ, ब आणि क. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि क. मुळशी सत्याग्रह. मुळा मुठा नद्यांच्या संगमावर टाटा कंपनी धरण आणि जलविद्युत प्रकल्प हाती घेणार होती. त्यामुळे 54 गावे पाण्याखाली जाणार होती. या कंपनीने इंग्रज सरकारसोबत केलेल्या करारामध्ये या बाबीकडे दुर्लक्ष केले होते. जमिनी केलेल्या शेतकऱ्यांचा कसलाही विचार करण्यात आलेला नव्हता. शंकरराव देव, शिवरामपंत परांजपे, डॉ. फाटक, भोपटकर, तात्यासाहेब केळकर इत्यादींनी हे प्रकरण गांधीजींच्या कानावर घातले. गांधीजींनी हे प्रकरण सत्याग्रहाच्या मार्गाने सोडवण्याचे ठरवले. शंकरराव देव हे मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले जातात, म्हणून विधान ब हे चूक होते. सेनापती बापट यांनीही या आंदोलनात भाग घेतला. 16 एप्रिल 1921 रोजी मुळा नदीच्या पात्रात सत्याग्रहास सुरुवात झाली. 12 दिवसानंतर आंदोलनाला उग्र वळण लागले. 1921 ते 24 अशी 3 वर्षे हा सत्याग्रह सुरू होता. हजारो सत्याग्रही तुरुंगात डांबण्यात आले. सेनापती बापटांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी 1 वर्षाची शिक्षा झाली. प्रश्न क्रमांक 4. पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा. अ. स्वतंत्रपणे फक्त महिलांसाठी असणारे भारतातील पहिले विद्यापीठ 3 जून 1916 रोजी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केले. ब. 1920 मध्ये विद्यापीठाचे नामकरण SNDT महिला विद्यापीठ असे करण्यात आले. क. या विद्यापीठात सर्व शिक्षण फक्त मराठीतूनच दिले जात होते. पर्यायी उत्तरे आहेत 1 अ आणि ब, 2 ब आणि क, 3 अ आणि क, 4 अ, ब आणि क. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब हे दोन्ही योग्य आहेत. महिला विद्यापीठ 3 जून 1916 रोजी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केले. बोधवाक्य संस्कृता स्त्री पराशक्ती. स्वतंत्र महिलांसाठी असणारे भारतातील पहिले विद्यापीठ होय. भारतवर्षीय महिला विद्यापीठ या नावाने सुरू करण्यात आले. असे विद्यापीठ स्थापन करण्याची प्रेरणा जपानच्या महिला विद्यापीठाकडून मिळाली होती. पहिले कुलगुरू डॉ. राघव भांडारकर हे होते. या बाबतीत के. नटराजन यांनी विरोध केला होता. 1920 मध्ये विद्यापीठाचे नामकरण श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असे करण्यात आले, कारण सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ 15 लाख रुपयांची देणगी विद्यापीठाला दिली होती. म्हणून नामकरण SNDT महिला विद्यापीठ असे करण्यात आले. शिक्षण मराठी आणि इंग्रजीतून दिले जाई. विद्यापीठाचा दर्जा 1950 साली मिळाला. प्रश्न क्रमांक 5. सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान सोलापूरमध्ये पोलीस शिपायांना मारहाण आणि एकाला जेवण जाळल्याप्रकरणी खालीलपैकी कोणाला येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली? अ. मल्लाप्पा धनशेट्टी, ब. कुर्बान हुसेन, क. जगन्नाथ शिंदे,
ड. श्रीकिशन सारडा. पर्यायी उत्तरे आहेत अ सोडून सर्व, 2 ब सोडून सर्व, 3 ड सोडून सर्व, 4 वरीलपैकी सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. या सर्वांनाच फाशी देण्यात आली होती. सविनय कायदेभंगासाठी 7 एप्रिल 1930 पासून ब्रिटिशांनी अटकसूत्र सुरू केले. 4 मे 1930 रोजी महात्मा गांधींना अटक करण्यात आली. या अटकेमुळे देशात हरताळ, मिरवणुका, जाहीर सभा आणि निषेध करण्यात आले. याचा परिणाम सोलापुरात अधिक प्रमाणात दिसून आला. 7 मे 1930 रोजी तेथील गिरणी कामगारांनी काम थांबवले आणि त्यांचा जमाव दारू अड्डे उद्ध्वस्त करत त्यातील मालाच्या होळ्या करत निघाले. जमावाने मंगळवार पेठेतील मुख्य पोलीस चौकीवर हल्ला चढवून पोलीस शिपायास बेदम मारहाण केली. त्यामुळे एक मेला व एकाला जीवन जाळले. त्यानंतर न्यायालयाच्या इमारतीही पेटवल्या. व्हॉइसरॉयने 15 मे 1930 रोजी संपूर्ण भारतात फक्त सोलापुरातच लष्करी कायदा जारी केला. पोलिसांच्या खुनाला जबाबदार असल्याच्या आरोपावरून मल्लाप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे, श्रीकिशन सारडा यांना 12 जानेवारी 1931 रोजी येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. 12 जानेवारी हा दिवस संपूर्ण सोलापुरात हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक 6. असहकार चळवळी दरम्यान वकिलांनीही या चळवळीला पाठिंबा दिला आणि नवीन काम हाती घेण्यास नकार दिला. खालीलपैकी कोणाचा यामध्ये समावेश होता? 1. सातारचे अष्टपुत्रे, 2. रामचंद्र शंकर राजवाडे, 3. नानासाहेब देवधेकर, 4. वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. न्यायालयांवर बहिष्कार. असहकाराचा कार्यक्रम मान्य झालेल्यांपैकी काहींनी 1 वर्षभर वकिली सोडली. काही जणांनी नवीन काम हाती घेण्यास नकार दिला. भुसावळचे वासुदेवराव दास्ताने, सोलापूरचे रामचंद्र शंकर राजवाडे, सातारचे अष्टपुत्रे, उंबरगावचे नानासाहेब देवधेकर इत्यादींचा समावेश होता. मात्र ज्यांच्याकडे पूर्वीचेच खटले बरेच होते त्यांनी ते चालवण्यासाठी न्यायालयात जाणे सोडले नाही. त्यापैकी अण्णासाहेब भोपटकर व बॅरिस्टर जयकर हे पुण्यातील अग्रगण्य वकील होते. प्रश्न क्रमांक 7. पुढील विधानांवरून समाजसुधारक ओळखा. अ. मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. ब. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेंगे सेना अशा गीतांनी तरुणांमध्ये क्रांतीची ज्योत पेटवली. क. नागपूर आष्टी चिमूर या गावात चिथावणी देण्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली. पर्यायी उत्तरे आहेत 1. माणिक बंडोजी ब्रह्मभट, 2. गोपाळबाबा वलंकर, 3. बापूजी अने, 4 यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माणिक बंडोजी ब्रह्मभट. यांनाच तुकडोजी महाराज या नावाने ओळखत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. जन्म यावली 1909 मध्ये. माणिक बंडोजी ब्रह्मभट हे त्यांचे मूळ नाव. 1935 मध्ये मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीपासून कीर्तन, भजन, प्रवचन या माध्यमातून हिंदी व मराठी काव्याच्या माध्यमातून देशप्रेमाचा संदेश दिला. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेंगे सेना अशा गीतांनी तरुणांमध्ये क्रांतीची ज्योत पेटवली. नागपूर आष्टी चिमूर या गावात चिथावणी देण्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली. यावली या गावातील ग्रामस्थांमध्ये आणि कलेक्टर मेल्ड्रम यांच्यात याबाबत संघर्ष झाला. स्वातंत्र्यानंतर भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही उपाधी दिली. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी कोणती कामगार चळवळ किंवा चळवळी स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत? अ. मद्रास लेबर युनियन, ब. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, क. संयुक्त खानदेश मजूर फेडरेशन, ड. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटक. पर्यायी उत्तरे आहेत 1. अ सोडून सर्व, 2. ब सोडून सर्व, 3. क सोडून सर्व, 4. ड सोडून सर्व. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ड सोडून सर्व. स्वातंत्र्यपूर्व काळातील कामगार चळवळी. 1918 मध्ये मद्रास लेबर युनियन बी.पी. वाडिया यांच्या अध्यक्षतेखाली. 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस अखिल भारतीय कामगार महासभा. संस्थापक होते नामजोशी आणि पहिले अध्यक्ष होते लाला लजपतराय. 1937 मध्ये संयुक्त खानदेश मजूर फेडरेशन आणि 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष डॉक्टर आंबेडकर. स्वातंत्र्योत्तर काळातील कामगार चळवळ. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटकची स्थापना झाली. या संघटनेला शह देण्यासाठी समाजवाद्यांनी 1948 मध्ये हिंदू मजदूर सभा स्थापन केली. 14 जानेवारी 1959 रोजी मुंबई गिरणी कामगार युनियन स्थापन झाली. कामगार आघाडी आणि महाराष्ट्र लेबर युनियन या देखील चळवळी या काळात कार्यरत होत्या. प्रश्न क्रमांक 9. पुढील तरतुदी कोणत्या फॅक्टरी ॲक्ट मधील आहेत? अ. 7 ते 12 वयोगटातील मुलांना कामगार म्हणून नियुक्त करू नये. ब. 9 तासांपेक्षा जास्त वेळ मुलांना काम देऊ नये. क. 100 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरणीला हा ॲक्ट लागू होता. पर्यायी उत्तर आहेत 1. 1881 चा फॅक्टरी ॲक्ट, 2. 1891 चा फॅक्टरी ॲक्ट, 3. 1911 चा फॅक्टरी ॲक्ट, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1881 चा फॅक्टरी ॲक्ट. 1881 चा फॅक्टरी ॲक्ट अत्यंत सौम्य व मर्यादित होता. 100 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरणीला हा लागू होत असे. 7 ते 12 या वयोगटातील मुलांना कामगार म्हणून नियुक्त करू नये आणि 9 तासांपेक्षा जास्त वेळ मुलांना काम देऊ नये अशा तरतुदी या ॲक्टमध्ये होत्या. प्रश्न क्रमांक 10. योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट.
अ गटामध्ये 1892चा फॅक्टरी ॲक्ट, ब 1911चा फॅक्टरी ॲक्ट, क 1881चा फॅक्टरी ॲक्ट, ड 1948चा फॅक्टरी ॲक्ट. ब गटामध्ये 1. 9 तासांपेक्षा जास्त वेळ मुलांना काम देऊ नये. 2. आठवड्याची सुट्टी रविवारी. 3. मुलांच्या कामाचे तास 6. 4. 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवू नये. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2, 3, 1, 4. म्हणजेच 1892चा फॅक्टरी ॲक्ट, आठवड्याची सुट्टी रविवारी. 1911चा फॅक्टरी ॲक्ट, मुलांच्या कामाचे तास 6 करण्यात आले. 1881चा फॅक्टरी ॲक्ट, 9 तासांपेक्षा जास्त वेळ मुलांना काम देऊ नये. आणि 1948चा फॅक्टरी ॲक्ट, 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवू नये. 1881चा फॅक्टरी ॲक्ट मागील प्रश्नामध्ये पाहिला आहे. 1892चा फॅक्टरी ॲक्ट मेजर लेथब्रिज कमिशनच्या अहवालावर आधारित होता. 50 पेक्षा जास्त कामगार 4 महिन्यांपेक्षा अधिक काळ काम करतील अशा जागा म्हणजे फॅक्टरी. स्त्रियांसाठी कामाचे तास 11 करण्यात आले. दुपारी 1 ते 1:30 सुट्टी देण्यात आली. सकाळी 6 पूर्वी व संध्याकाळी 6:30 नंतर स्त्रिया कामावर नको. आठवड्याची सुट्टी रविवारी देण्यात आली. 1911चा फॅक्टरी ॲक्ट स्मिथ कमिशनच्या अहवालावर आधारित होता. मुलांच्या कामाचे तास 6 करण्यात आले. स्त्रियांच्या कामावर रात्रपाळीची बंदी घालण्यात आली व पुरुषांच्या कामाचे तास 12वर नेण्यात आले. 1948चा फॅक्टरी ॲक्ट भारत सरकारने याची व्याप्ती वाढवली. 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यांना हा लागू करण्यात आला. यांत्रिक शक्ती नसलेल्या कारखान्यात कामगारांची मर्यादा 20 पर्यंत ठेवण्यात आली. सर्व कारखान्यात दररोज 8 तास काम व आठवड्यात 48 तास एवढे काम ठेवण्यात आले. 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यात येऊ नये अशी तरतूद करण्यात आली. स्त्रियांना 8 तासांपेक्षा अधिक काम नको. संध्याकाळी 7 नंतर त्यांना काम नको. 500 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यात एक कामगार कल्याण अधिकारी असावा अशी तरतूद देखील या कायद्याने करण्यात आली. प्रश्न क्रमांक 11. 1948च्या किमान वेतन कायद्याबाबत काय सत्य आहे? 1. हा कायदा 13 असंघटित उद्योगांसाठी बनवण्यात आला होता. 2. केंद्र व राज्य सरकारांना कामाचे वेतन ठरवण्याचा अधिकार देण्यात आला. 3. 5 वर्षांनी या कायद्यात दुरुस्ती करता येईल अशी तरतूद करण्यात आली. 4. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. 1948चा किमान वेतन कायदा 13 असंघटित उद्योगांसाठी लागू करण्यात आला. केंद्र व राज्य सरकारांना कामाचे वेतन ठरवण्याचा अधिकार प्राप्त झाला. 5 वर्षांनी या कायद्यात दुरुस्ती करण्याची तरतूद करण्यात आली. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणी दापोली येथे अनार्य दोष परिहार समाज स्थापन केला? 1. महात्मा फुले. 2. गोपाळ बाबा वलंगकर. 3. शिवराम जानबा कांबळे. 4. वीरा शिंदे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोपाळ बाबा वलंगकर. गोपाळ बाबा वलंगकर. महात्मा फुले यांच्या विचारांचा यांच्यावर मोठा प्रभाव होता. 1890 मध्ये दापोली येथे अनार्य दोष परिहार समाज स्थापन केला. विठाळ विध्वंसन प्रसिद्ध केले. यांना दलितांमधील पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 13 योग्य जोड्या लावा. अ गट. दीनबंधू वृत्तपत्र सुरू केले. ब. शंकर प्रसादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज स्थापन केला. क. विठाळ विध्वंसन प्रसिद्ध केले. ड. अस्पृश्यता परिषद भरवली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2, 3, 1, 4. म्हणजेच दीनबंधू वृत्तपत्र सुरू केले महात्मा फुले, शंकर प्रसादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज स्थापन केला शिवराम जानबा कांबळे, विठाळ विध्वंसन प्रसिद्ध केले गोपाळ बाबा वलंगकर आणि अस्पृश्यता परिषद भरवली सयाजीराव गायकवाड. महात्मा फुले 1851 पुण्यात अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. 1868 मध्ये स्वतःच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. 1877 मध्ये कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केले. महार बांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी नावाची संस्था सुरू केली. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करून अस्पृश्यांनाही ईश्वरभक्ती करण्याचा अधिकार प्रतिपादित केला. शिवराम जानबा कांबळे, वलंगकर, महात्मा फुले, बाबा पदमनजी, आगरकर, लोकहितवादी यांच्या विचारांचा प्रभाव. पुण्यातील रहिवासी, मराठा, दीनबंधू या वृत्तपत्रांमध्ये 1902 मध्ये पहिला लेख प्रसिद्ध केला. अस्पृश्यांना पोलीस व लष्करांमध्ये नोकऱ्या मिळाव्यात व त्यांच्या मुलांचे शिक्षण सरकारने करावे यासाठी शाळा व वाचनालय सुरू करण्याच्या उद्देशाने पुण्यामध्ये 1904 साली श्री शंकर प्रसादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज या संस्थेची स्थापना केली. महाराजा सयाजीराव गायकवाड, परिवर्तनवादी विचारांचे कट्टर पुरस्कर्ते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवले. 23 मार्च 1918 रोजी मुंबई येथे अस्पृश्यता निवारक परिषद भरवली. या परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड होते. प्रश्न क्रमांक 14. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नात्यासंबंधी गरुडाला पंख आणि वाघाला नख असे उद्गार कोणी काढले? 1. प्र. के. अत्रे. 2. अण्णाभाऊ साठे. 3. शाहीर अमर शेख. 4. शंकरराव देव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे 1920 ते 1969. जन्म वाटेगाव, सांगली येथे झाला. वयाच्या 14व्या वर्षी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात झाली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भाषणामुळे स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत जनजागृती केली. 1944 साली शाहीर अमर शेख व शाहीर गव्हाणकर यांच्या सहकार्याने लालबावटा कला पथकाची स्थापना केली.
ज्याचा उद्देश कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार करणे हा होता. त्यांच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला आहे. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते म्हणजे गरुडाला पंख आणि वाघाला नख असे आहे. पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून कार्य केले. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील पहिली महिला सत्याग्रही म्हणून कोणास ओळखले जाते? 1. पद्मावती हरोलीकर, 2. उषाबेन मेहता, 3. सरोजिनी नायडू, 4. अवंतिकाबाई गोखले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पद्मावती हरोलीकर. वैयक्तिक सत्याग्रह ऑक्टोबर 1940 ते डिसेंबर 1941. पहिले सत्याग्रही होते विनोबा भावे, दुसरे सत्याग्रही पंडित नेहरू, तिसरे सत्याग्रही ब्रह्मदत्त, तर चौथे सत्याग्रही होते मौलाना आझाद. महाराष्ट्रातील पहिली महिला सत्याग्रही होती पद्मावती हरोलीकर. प्रश्न क्रमांक 16. इंग्रजांची दिशाभूल करण्यासाठी भूमिगत नेत्यांनी टोपण नावे धारण केली होती. त्यासंबंधी खालीलपैकी अचूक जोड्या ओळखा. अ. सुचेता कृपलानी दादी, ब. अरुणा असफ अली कदम, क. राम मनोहर लोहिया डॉक्टर, ड. एस एम जोशी इमाम अली. पर्याय उत्तरे आहेत 1 अ ब क, 2 अ आणि ब, 3 अ आणि ड, 4 वरीलपैकी सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. इंग्रजांची दिशाभूल करण्यासाठी भूमिगत नेत्यांनी धारण केलेली टोपण नावे. सुचेता कृपलानी दादी, अच्युतराव पटवर्धन कुसुम, राम मनोहर लोहिया डॉक्टर, सादिक अली सुशीला, बाबा राघवदास दीदी, अरुणा असफ अली कदम, एस एम जोशी इमाम अली. प्रश्न क्रमांक 17. योग्य जोड्या लावा. मुस्लिम सुधारणा चळवळ आणि नेतृत्व. अ. अहमदिया आंदोलन, ब. देवबंद चळवळ, क. फरियादी चळवळ आणि ड. तायोनी चळवळ. नेतृत्व आहे 1. रशीद गंगोही, 2. मिर्झा गुलाम अहमद, 3. हाजी शर्यतुल्ला, 4. मौलाना करामत अली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 1 3 4 म्हणजेच अहमदिया आंदोलन मिर्झा गुलाम अहमद, देवबंद चळवळ रशीद गंगोही, फरियादी चळवळ हाजी शर्यतुल्ला आणि तायोनी चळवळ मौलाना करामत अली. मुस्लिम सुधारणा चळवळ. फरियादी चळवळ 1804 फरीदपूर बंगाल येथे हाजी शर्यतुल्ला यांनी नेतृत्व केले. वहाबी आंदोलन 1820 ते 70 सिताना येथे अब्दुल वहाब यांनी नेतृत्व केले. तायोनी चळवळ 1839 ढाका येथे मौलाना करामत अली यांनी नेतृत्व केले. देवबंद चळवळ 1867 देवबंद सहारनपूर येथे मोहम्मद कासिम ननोतवी व रशीद अहमद गंगोही यांनी नेतृत्व केले. अलीगड आंदोलन 1875 अलीगड येथे सर सय्यद अहमद खान यांनी नेतृत्व केले. अहमदिया आंदोलन 1889 ते 90 फरीदकोट येथे मिर्झा गुलाम अहमद यांनी नेतृत्व केले. नदवातवाल आंदोलन 1894 ते 95 लखनौ येथे मौलाना शिबली नुमानी यांनी नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 18. ब्राह्मो समाजासंबंधी असत्य विधान कोणते? 1. 20 ऑगस्ट 1828 रोजी ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यात आली. 2. ब्राह्मो समाजाच्या स्थापनेसाठी रामकमल बसू यांनी इमारत भाड्याने दिली. 3. ताराचंद चक्रवर्ती हे ब्राह्मो समाजाचे पहिले सेक्रेटरी होते. 4. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. ब्राह्मो समाज प्रथम नाव होते ब्रह्मसभा. स्थापना 20 ऑगस्ट 1828. यासाठी रामकमल बासू यांनी इमारत भाड्याने दिली. आठवड्याची प्रार्थना रामचंद्र विद्याबागेश हे घेत होते. ब्राह्मो समाजाचे सचिव होते ताराचंद चक्रवर्ती. उद्देश होता हिंदू धर्माची शुद्धी, एकेश्वरवादाची शिकवण आणि मुख्य भर होता बुद्धिप्रामाण्य व मानवी प्रतिष्ठा. प्रश्न क्रमांक 19. खालील विवरणावरून वृत्तपत्र ओळखा. अ. 3 एप्रिल 1927 पासून मुंबई येथे सुरू करण्यात आले. ब. या पाक्षिकाची वार्षिक वर्गणी 3 रुपये होती. क. या पाक्षिकाच्या पहिल्या पानावर ज्ञानेश्वरीतील मजकूर देण्यात येत असे. ड. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः या पाक्षिकाचे संपादक होते. पर्यायी उत्तरे आहेत 1. बहिष्कृत भारत, 2. मूकनायक, 3. समता, 4. जनता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बहिष्कृत भारत. बहिष्कृत भारत 3 एप्रिल 1927 रोजी बहिष्कृत हितकारणी सभेद्वारा मुंबई येथे सुरू दर 15 दिवसाला प्रकाशित होत असे. याची वार्षिक वर्गणी 3 रुपये होती. उद्दिष्ट होते बहिष्कृत हितकारणी सभेची शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही उद्दिष्टे साध्य करणे. पहिल्या पानावर ज्ञानेश्वरीतील मजकूर छापण्यात येत असे. प्रश्न क्रमांक 20. 11 एप्रिल 1936 रोजी स्वामी सहजानंद यांनी टिंबटिंब येथे अखिल भारतीय किसान सभेची स्थापना केली. 1. फैजपूर, 2. लखनौ, 3. लाहोर, 4. दिल्ली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लखनौ. अखिल भारतीय किसान सभा स्थापना 1 एप्रिल 1936 लखनौ येथे. संस्थापक स्वामी सहजानंद. महासचिव एन जी रंगा. दुसरे अधिवेशन 1936 फैजपूर येथे. अध्यक्ष एन जी रंगा. मुख्य उद्देश होता आर्थिक शोषणापासून शेतकऱ्यांचे रक्षण करणे. प्रश्न क्रमांक 1. खालील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा. अ. महात्मा फुले यांनी शेतीविषयक आर्थिक विचार शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात आणि इशारा या निबंधात विस्ताराने मांडले आहेत. ब. या ग्रंथात त्यांनी बडे राजे रजवाडे छोटे संस्थानिक यांना वगळले आहे.
क. त्यांनी गोविंदराव गणपतराव काळे यांना हडपसर, पुणे येथे शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सहकारी पतपेढी काढण्यास प्रोत्साहन दिले. पर्यायी उत्तरे आहेत 1 अ आणि ब, 2 ब आणि क, 3 अ आणि क, 4 अ ब क. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क. 1884 मध्ये महात्मा फुलेंनी गोविंदराव गणपतराव काळे यांना हडपसर येथे शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सहकारी पतपेढी स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले. 11 एप्रिल 1827 या दिवशी महात्मा फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला. ज्योतिराव गोविंदराव फुले हे महाराष्ट्रातील भारतीय लेखक, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि जातीविरोधी समाजसुधारक होते. ते आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते. 1848 मध्ये त्यांनी पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या घरी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. 1888 मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली. प्रश्न क्रमांक 2. खाली दिलेल्या वर्णनावरून व्यक्ती ओळखा. अ. हे मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते. ब. त्यांना सरकारने जस्टिस ऑफ पीस किताब दिला होता. क. मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे सदस्य होणारे पहिले हिंदी व्यक्ती. पर्यायी उत्तरे आहेत 1 फिरोजशहा मेहता, 2 जगन्नाथ शंकर शेठ, 3 बाळशास्त्री जांभेकर, 4 दादाभाई नौरोजी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. जगन्नाथ शंकर शेठ यांचे मूळ आडनाव मुरकुटे होते. हे मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते. यांना सरकारने जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिली होती. जगन्नाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1822 मध्ये केली. जगन्नाथ शंकर शेठ आणि दादाभाई नौरोजी यांनी 1852 मध्ये मुंबई शहरात बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना केली. जगन्नाथ शंकर शेठ हे मुंबई इलाख्याच्याच कायदेमंडळाचे सदस्य होणारे पहिले हिंदी व्यक्ती आहेत. प्रश्न क्रमांक 3. खालील विधाने वाचा व योग्य विधाने निवडा. अ. मराठी भाषेतील पहिले दैनिक दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. ब. बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन हे मासिक सुरू केले. पर्यायी उत्तरे आहेत 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 अ व ब दोन्ही, 4 दोन्ही नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब. 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केले. 6 जानेवारी 1832 मध्ये या वृत्तपत्राची पहिली आवृत्ती छापली गेली. हे वर्तमानपत्र फक्त 8.5 वर्षे चालले. दर्पण सुरू केले तेव्हा बाळशास्त्री जांभेकर केवळ 20 वर्षांचे होते. बाळशास्त्री जांभेकर यांना गोविंद कुंटे, भाऊ महाजन यांसारखे सहकारी लाभले. 1840 साली त्यांनी लोकांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी दिग्दर्शन हे मासिक सुरू केले. महाराष्ट्रातील पहिले सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, इतिहास संशोधक आणि विचारवंत म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 20 डिसेंबर 1810 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावात झाला. प्रश्न क्रमांक 4. वर्णनावरून व्यक्ती ओळखा. अ. सुरत येथे मानवधर्म सभेची स्थापना केली. ब. ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष म्हणून काम केले. क. अहमदनगर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना भिल्लांच्या बंडाचा बिमोड केला. पर्यायी उत्तरे आहेत 1 बाळशास्त्री जांभेकर, 2 आचार्य कर्वे, 3 दादोबा तरखडकर, 4 वासुदेव बळवंत फडके. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दादोबा तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. 1852 मध्ये अहमदनगरला उपजिल्हाधिकारी असताना भिल्लांच्या बंडाचा बिमोड केल्याबद्दल दादोबा तरखडकर यांना राव बहादूर ही पदवी देण्यात आली. 1844 मध्ये सुरत येथे दादोबा तरखडकर यांनी मानवधर्म सभा स्थापन केली. मानवधर्म सभेच्या प्रचारासाठी त्यांनी धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिला. दादोबा तरखडकर यांच्या अध्यक्षतेखाली 1844 मध्ये ज्ञानप्रसारक सभेची स्थापना करण्यात आली. मिठावरील कराच्या विरोधात दादोबा तरखडकर यांनी 1844 मध्ये मोर्चा काढला होता. प्रश्न क्रमांक 5. विष्णुशास्त्री पंडित यांच्याबद्दल अचूक विधाने निवडा. अ. ते हिंदू प्रकाश वृत्तपत्राचे संपादक होते. ब. त्यांचा जन्म 1827 मध्ये पुणे जिल्ह्यात झाला. क. त्यांनी 1866 मध्ये पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली. पर्यायी उत्तरे आहेत 1 अ व ब, 2 ब व क, 3 फक्त क, 4 वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क. विष्णुशास्त्री पंडित यांचा जन्म 1827 मध्ये सातारा येथे झाला. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील बावधन हे होय. सन 1862 मध्ये मुंबई येथे हिंदू प्रकाश हे साप्ताहिक सुरू करण्यात न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी यांच्याबरोबरच शास्त्रीजींचाही सहभाग होता. हिंदू प्रकाशच्या मराठी विभागाच्या उपसंपादक पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. स्त्री शिक्षण, बालविवाह, जरठकुमारी विवाह, केशवपन, पुनर्विवाह, परदेशगमन, जातीभेद इत्यादी प्रश्नांना त्यांनी आपल्या लेखांमधून उहापोह केला. 28 जानेवारी 1866 रोजी त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली. ते स्वतः या सभेचे चिटणीस होते. विष्णुशास्त्रींनी 14 डिसेंबर 1865 रोजी मुंबईत विधवा विवाह मंडळाची स्थापना केली. 15 जून 1869 रोजी त्यांनी मुंबईत प्रभाकर भट परांजपे यांची कन्या वेणुताई हिचा पांडुरंग विनायक करमरकर यांच्याशी पुनर्विवाह घडवून आणला. त्यांनी स्वतः आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर कुसाबाई या विधवा महिलेशी विवाह केला. प्रश्न क्रमांक 6. खालील विधानांचा विचार करा व योग्य विधाने निवडा. अ. राजाराम मोहन रॉय यांनी ईस्ट इंडिया कंपनीची नोकरी केली. ब. त्यांनी उदारमतवादी शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला. क. त्यांनी आत्मीय सभेची स्थापना केली. पर्यायी उत्तरे आहेत 1 ब आणि क, 2 फक्त ब, 3 फक्त क, 4 अ ब क. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब आणि क.
राजा राममोहन रॉय यांना भारतीय प्रबोधनाचे जनक आणि आधुनिक भारताचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म बंगालमधील राधानगर येथे ब्राह्मण कुटुंबात 1774 मध्ये झाला. 1815 साली त्यांनी कलकत्त्यामध्ये आत्मीय सभेची स्थापना केली. सती प्रथेचा विरोध, स्त्रियांचा पुनर्विवाहाचा अधिकार असावा, त्याचबरोबर स्त्रियांच्या वारसा हक्कांमध्ये बदल व्हावा, बालविवाह आणि बहुपत्नीत्व समाप्त व्हावे आणि समाजात मानाचे स्थान मिळण्यासाठी स्त्रियांनी शिक्षण घ्यायला हवे, हे त्यांचे विचार आहेत. लोक त्यांना बेंथमचे शिष्य म्हणत. ते विश्वधर्माचे पुरस्कर्ते होते. त्यांनी इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार केला. उदारमतवादी शिक्षण पद्धतीसाठी त्यांनी लॉर्ड ॲम्हर्स्टला पत्र लिहिले. त्यांनी 20 ऑगस्ट 1828 कलकत्ता येथे ब्राह्मो समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 7. खाली दिलेली विधाने कोणत्या समाजसुधारकाचे नाव सुचवतात? अ. यांचा जन्म महाराष्ट्रातील खडक ह्या खेड्यात झाला. ब. एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी गणित व तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. क. ते 1886, 1893 आणि 1906 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष होते. पर्याय उत्तरे आहेत: 1. दादाभाई नौरोजी, 2. जगन्नाथ शंकर शेठ, 3. लोकमान्य टिळक, 4. मगो रानडे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांना लोक भारताचे पितामह म्हणतात. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील खडक या खेड्यात एका गरीब पारशी पुजाऱ्याच्या घरात झाला. शिक्षण एल्फिन्स्टनमध्ये झाले. एका इंग्रज प्राध्यापकाने त्यांना भारताचे आशा असे संबोधले. तिथेच त्यांनी गणित आणि तत्त्वज्ञान प्राध्यापक म्हणून नोकरीस सुरुवात केली. बडोदा संस्थानचे दिवाण म्हणून काम केले. नंतर ते मुंबई नगरपालिकेत निवडून आले. 1892 मध्ये फिन्सबरीतून कॉमन्स सभागृहाचे पहिले भारतीय सदस्य बनले. 1886, 1893 आणि 1906 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष होते. मुंबई येथे ज्ञानप्रसारक मंडळ काढले. मुलींसाठी शाळा सुरू केली. 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत मोठा वाटा. लंडन इंडिया असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली. 1901 साली पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 8. पुढील विधानांवरून व्यक्ती ओळखा. अ. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे शिष्य. ब. फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक व प्राचार्य पदावर नोकरी केली. क. 1905 सालच्या काँग्रेसच्या वाराणसी अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवले. पर्यायी उत्तरे आहेत: 1. र. धो कर्वे, 2. गोपालकृष्ण गोखले, 3. लोकमान्य टिळक, 4. गोगा आगरकर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गोपालकृष्ण गोखले. गोपालकृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866 रोजी कोल्हापुरातील ब्राह्मण कुटुंबात झाला. ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे शिष्य होते. 1884 मध्ये BA उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी रानडेंच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये अध्यापन व नंतर फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक व प्राचार्य पदावर नोकरी केली. 1888च्या अलाहाबाद अधिवेशनापासून राजकारणात प्रवेश. 1897 मध्ये वेल्बी कमिशन समोर साक्ष देण्यासाठी दिनशावाच्या यांच्याबरोबर लंडनला गेले. 1902 मध्ये मुंबई कायदे मंडळाचे व पुढे केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य बनले. काँग्रेसचे संयुक्त सचिव म्हणून काम केले. पुढे 1907 मध्ये बनारस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले. 1912 ते 1915 केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य. 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका. 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 9. पुढीलपैकी कोण भारत सेवक समाजाशी संबंधित नव्हते? अ. जी.के. देवधर, ब. नामजोशी, क. व्ही. श्रीनिवास शास्त्री, ड. पंडित हृदयनाथ कुंजरू. पर्याय उत्तरे आहेत: 1. अ आणि ब, 2. ब आणि क, 3. अ, ब, क, 4. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यापैकी नाही. वरील सर्वजण भारत सेवक समाजाशी संबंधित आहेत. 1905 मध्ये गोखलेंनी भारत सेवक समाज स्थापन केला. देशाच्या सेवेसाठी राष्ट्रीय प्रचारक तयार करणे आणि भारतीय जनतेच्या खऱ्या हितांना घटनात्मक मार्गाने संरक्षण देणे हा त्यामागील उद्देश होता. भारत सेवक समाजाने देशाला व्ही. श्रीनिवास शास्त्री, जी.के. देवधर, नारायण मल्हार जोशी, पंडित हृदयनाथ कुंजरू यांसारखे महान समाजसेवक दिले. त्यांचे स्फूर्तिस्थान गोपालकृष्ण गोखले होते. प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी कोणती पुस्तके लोकमान्य टिळकांनी लिहिली आहेत? अ. ओरायन, ब. आर्क्टिक होम ऑफ द वेदाज, क. गीता रहस्य, ड. भारतीय असंतोष. पर्यायी उत्तरे आहेत: 1. फक्त अ, 2. फक्त ब, 3. अ, ब आणि क, 4. वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अ, ब आणि क. बाळ गंगाधर टिळक, जन्म 23 जुलै 1856, मृत्यू 1 ऑगस्ट 1920. ते मराठीमध्ये प्रकाशित होणारे केसरी आणि इंग्रजीमध्ये प्रकाशित होणारे मराठा या 2 साप्ताहिकांचे मालक आणि संपादक होते. बाळ गंगाधर टिळक किंवा केशव गंगाधर टिळक या नावाने परिचित. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते. भारतीय असंतोषाचे जनक. ब्रिटिशांनी दिलेले शीर्षक. आधुनिक भारताचे निर्माते. महात्मा गांधी यांनी दिलेले शीर्षक. स्वराज्यावर जोरदार विश्वास आणि पुरस्कार केला. ब्रीद वाक्य: स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. टिळकांची पुस्तके. ओरायन, वेदांच्या पुरातन काळातील संशोधक. नक्षत्रांच्या स्थानांच्या आधारे त्यांनी वेदांच्या काळाची गणना केली. 1893 मध्ये लिखित. आर्क्टिक होम ऑफ द वेदाज 1903 मध्ये लिखित आणि आर्य लोकांच्या उत्पत्तीवर प्रकाश टाकला, कारण त्यांनी नमूद केले आहे की वेद वास्तवात आर्क्टिकमध्ये तयार झाले होते आणि आर्यांनी त्यांना आणले होते. गीता रहस्य
श्रीमद भगवद्गीता रहस्य मराठी भाषेमध्ये 1915 मध्ये लिहिले होते. हे कर्मयोग राष्ट्र म्हणूनही ओळखले जाते. टिळकांनी हे बर्माच्या मंडाले येथील कारावासात लिहिले. प्रश्न क्रमांक 11. पुढील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. अ. लाहोर येथे नॅशनल स्कूलची स्थापना केली. ब. 1922 मध्ये असहकार आंदोलन मागे घेण्यास विरोध केला. क. स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत सहभाग. ड. पेशाने वकील. पर्यायी उत्तरे आहेत. 1. मोतीलाल नेहरू. 2. सी.आर. दास. 3. लाला लजपत राय. 4. लोकमान्य टिळक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लाला लजपत राय. लाला लजपत राय यांना शेरे पंजाब म्हणूनही ओळखले जात होते. त्यांनी लाहोर येथे नॅशनल स्कूलची स्थापना केली. त्यांनी 1920 मध्ये आयटकचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला आणि लाहोर येथे त्याच्या विरोधात निदर्शने केली. त्या दरम्यान पोलिसांनी त्यांच्यावर क्रूरपणे प्राणघातक हल्ला केला आणि नंतर तो जखमी झाला. त्यांना शेर ए पंजाब, पंजाबचा सिंह म्हटले जायचे. त्यांना महात्मा हंसराज यांच्याकडून प्रेरणा मिळाली होती. 1920 मध्ये कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी 1922 मध्ये असहकार आंदोलन मागे घेण्यास विरोध केला. त्यांनी मोतीलाल नेहरू आणि सी.आर. दास यांच्यासोबत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. ते वंदे मातरम, पंजाब आणि द पीपल्सचे संपादक होते. प्रश्न क्रमांक 12. महात्मा गांधींबद्दल कोणती विधाने सत्य आहेत? अ. त्यांनी आफ्रिकेत तुरुंगवास भोगला. ब. फिनिक्स इन्स्टिट्यूटची स्थापना केली. क. त्यांनी न्यू इंडिया हे वृत्तपत्र सुरू केले. पर्यायी उत्तरे आहेत. 1. फक्त अ व ब. 2. फक्त अ. 3. अ, ब आणि क. 4. फक्त ब बरोबर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फक्त अ व ब बरोबर. न्यू इंडिया ॲनी बेझंट यांनी सुरू केले होते. आफ्रिकन देशात काळ्या गोऱ्या वर्णभेदाला विरोध करण्यासाठी गांधींनी नाताळ भारतीय काँग्रेस स्थापन केली. परिणामी तुरुंगवास भोगावा लागला. त्यांनी केलेल्या अहिंसात्मक सविनय कायदेभंगाच्या चळवळीमुळे दक्षिण आफ्रिका सरकारने 1914 मध्ये भारतीयांवर अन्यायकारक असलेले एशियाटिक ॲक्ट आणि ट्रान्सवर्ल इमिग्रेशन ॲक्ट हे कायदे रद्द केले. आफ्रिकन देशातील फिनिक्स संस्था महात्मा गांधी यांनी स्थापित केली होती. 1904 मध्ये गांधींनी फिनिक्स सेटलमेंट सुरू केली. त्यांनी यंग इंडिया वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न क्रमांक 13. नेहरू अहवाल 1928 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ. यात 19 मूलभूत अधिकार प्रस्तावित आहेत. ब. इंग्रजांकडून पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. क. भाषिक प्रांतांच्या निर्मितीचे समर्थन केले. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? 1. फक्त अ आणि ब. 2. फक्त अ आणि क. 3. फक्त ब आणि क. 4. अ, ब, क. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त अ आणि क. लॉर्ड बर्कनहेडच्या आव्हानाला उत्तर म्हणून सर्वपक्षीय परिषद फेब्रुवारी 1928 मध्ये भरली आणि मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली संविधानासाठी एक उपसमिती नेमली. देशासाठी घटनात्मक चौकट करण्याच्या भारतीयांचा हा पहिला मोठा प्रयत्न होता. या समितीत तेज बहादूर सप्रू, सुभाष बोस, एस.एम. अनय, मंगल सिंग, अली इमाम, शोआब कुरेशी आणि जी.आर. प्रधान हे त्याचे सदस्य होते. ऑगस्ट 1928 पर्यंत अहवाल अंतिम झाला. नेहरू समितीच्या शिफारशी एका बाबतीत वगळता सर्व संमतीच्या होत्या. राज्यघटनेचा आधार म्हणून बहुसंख्यांनी प्रभुत्वाच्या दर्जाला पसंती दिली, तर त्यातील एका भागाला आधार म्हणून संपूर्ण स्वातंत्र्य हवे होते. बहुसंख्य भागाने नंतरच्या भागाला कारवाईचे स्वातंत्र्य दिले. मुख्य शिफारसी नेहरू अहवालाने स्वतःला ब्रिटिश भारतापुरतेच मर्यादित केले, कारण त्यात संघराज्य आधारावर ब्रिटिश भारताच्या संस्थानांची भविष्यातील लिंकअपची कल्पना करण्यात आली होती. वर्चस्वासाठी याची शिफारस केली आहे. भारतीयांना हवे असलेले सरकारचे स्वरूप म्हणून स्वशासित वर्चस्वाच्या धर्तीवर वर्चस्वाचा दर्जा, बहुतेक तरुण अतिरेकी विभाग, नेहरू त्यांच्यामध्ये प्रमुख आहेत, म्हणून विधान 2 अयोग्य आहे. आतापर्यंत घटनात्मक सुधारणांचा आधार असलेल्या स्वतंत्र मतदारांना नकार. त्याऐवजी मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्रात आणि ज्या प्रांतात मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणात अल्पसंख्याक आहेत तेथे अतिरिक्त जागा लढवण्याचा अधिकार असलेल्या मुस्लिमांसाठी जागा राखून संयुक्त मतदारांची मागणी केली. भाषिक प्रांत म्हणून विधान 3 योग्य आहे. 19 मूलभूत अधिकारांमध्ये महिलांसाठी समान हक्क, युनियन बनवण्याचा अधिकार आणि सार्वत्रिक प्रौढ मताधिकार यांचा समावेश होतो, म्हणून विधान 1 योग्य आहे. केंद्र आणि प्रांतांमध्ये जबाबदार सरकार. केंद्रातील भारतीय संसदेमध्ये प्रौढ मताधिकाराच्या आधारे निवडून आलेले 500 सदस्यांचे प्रतिनिधीगृह, प्रांतीय परिषदांद्वारे निवडले जाणारे 200 सदस्यांचे सिनेट. प्रतिनिधीगृहाचा कार्यकाल 5 वर्षांचा असेल आणि सेनेटचा कार्यकाल 7 वर्षांपैकी एक असेल. प्रांतीय परिषदांचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो, ज्याचे अध्यक्ष प्रांतीय परिषदेच्या सल्ल्यानुसार कार्य करतात. मुस्लिमांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक हितांचे पूर्ण संरक्षण. धर्मापासून राज्याचे पूर्ण पृथक्करण. प्रश्न क्रमांक 14. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली? 1. जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. 2. विदा सावरकर. 3. बाशी मुंजे व मु. राजेकर. 4. बाशी मुंजे व श्यामाप्रसाद मुखर्जी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. जवाहरलाल नेहरू आणि श्रीनिवास अय्यंगार आणि सुभाषचंद्र बोस यांनी 1928 मध्ये इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना केली, ज्याने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. श्रीनिवास अय्यंगार त्याचे पहिले अध्यक्ष होते.
इंडियन इंडिपेंडन्स लीग ही एक राजकीय संघटना होती जी 1920 ते 1940च्या दशकात भारताबाहेर राहणाऱ्यांना भारतावरील ब्रिटिश वसाहतवादी राजवट काढून टाकण्यासाठी संघटित करण्यासाठी कार्यरत होती. नेहरू अहवाल करारांच्या विरोधात इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 15. पुढील विधानांवरून व्यक्ती ओळखा. अ. स्वातंत्र्य चळवळीत 9 वेळा तुरुंगवास भोगला. ब. 1951 ते 1954 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून स्थान भूषवले. क. महात्मा गांधींनी जाहीरपणे त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. पर्याय उत्तरे आहेत: 1. मोतीलाल नेहरू, 2. जवाहरलाल नेहरू, 3. विनोबा भावे, 4. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर बनून आले. 1912च्या बंकीपूरच्या काँग्रेस अधिवेशनात एक प्रतिनिधी या नात्याने राजकारणात प्रवेश केला. असहकार चळवळीवेळी गांधीजींच्या संपर्कात आले. स्वातंत्र्य चळवळीत 9 वेळा तुरुंगवास भोगला. एकूण कालावधी 9 वर्षे होईल. 1923 मध्ये काँग्रेसचे महासचिव बनले. 1929, 1939, 1946 व 1951 ते 1954 काँग्रेसचे अध्यक्षस्थान भूषवले. 1946 मधील अंतरिम सरकारमध्ये ते प्रधानमंत्री होते. पुढे स्वतंत्र भारताचे 1947 ते 1964 म्हणजे मृत्यू होईपर्यंत प्रधानमंत्री होते. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते पुस्तक रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले नाही? 1. द पोस्ट ऑफिस, 2. द गार्डनर, 3. मॅजिक सीड्स, 4. गोरा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मॅजिक सीड्स. मॅजिक सीड्स हे पुस्तक रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले नाही. मॅजिक सीड्स ही नोबेल पारितोषिक विजेते व्ही.एस. नायपॉल यांनी 2004 मध्ये लिहिलेली कादंबरी आहे. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांना गुरुदेव, कविगुरू आणि विश्वकवी असेही संबोधले जात असे. आधुनिक भारतातील उत्कृष्ट सर्जनशील कलाकार म्हणून ओळखले जाणारे आणि WBS यांद्वारे सन्मानित रवींद्रनाथ टागोर हे बंगाली कवी, कादंबरीकार आणि चित्रकार होते, जे पश्चिमेस भारतीय संस्कृतीचा परिचय करून देण्यास अत्यंत प्रभावशाली होते. 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली या त्यांच्या रचनेसाठी साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले गैर युरोपियन होते. 1915 मध्ये टागोर यांना ब्रिटिश राजा जॉर्ज पाच यांनी नाइटहूड ही पदवी प्रदान केली. 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी नाइटहूडचा त्याग केला. रवींद्रनाथ टागोर हे महात्मा गांधींचे चांगले मित्र होते आणि त्यांनी त्यांना महात्मा ही पदवी दिली असे म्हटले जाते. त्यांनी भारत आणि बांगलादेश या 2 देशांना केवळ राष्ट्रगीत दिले नाही, तर त्यांच्या एका सिलोनच्या विद्यार्थ्याला श्रीलंकेचे राष्ट्रगीत रचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी प्रेरित केले. प्रश्न क्रमांक 17. सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधित केले? 1. लाला लजपत राय, 2. रवींद्रनाथ टागोर, 3. महात्मा गांधी, 4. बाळ गंगाधर टिळक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रवींद्रनाथ टागोर. सुभाषचंद्र बोस त्यांनी जवाहरलाल नेहरूंसोबत इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग या संस्थेची स्थापना केली. हरिपुरा अधिवेशन 1938 आणि त्रिपुरी अधिवेशन 1939 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. परंतु महात्मा गांधींशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी त्रिपुरी अधिवेशनाचा राजीनामा दिला. त्यांनी 1943 मध्ये सिंगापूरमध्ये भारतीय लष्कराचा आझाद हिंद फौज पदभार स्वीकारला आणि तेथे भारतीय हंगामी सरकार स्थापन केले. सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून संबोधित केले. दिल्ली चलो आणि जय हिंद च्या प्रसिद्ध घोषणा त्यांनी दिल्या. द इंडिया स्ट्रगल हे त्यांचे आत्मचरित्र होते. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना देशनायक म्हणून संबोधित केले होते. प्रश्न क्रमांक 18. योग्य जोड्या जुळवा. ताराबाई शिंदे, तानुबाई बिर्जे, पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे. गट ब. शारदा सदन, हिंदू लेडीज सोशल क्लब, स्त्री पुरुष तुलना आणि भारतातील पहिल्या महिला संपादक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3, 4, 1, 2 म्हणजेच ताराबाई शिंदे, स्त्री पुरुष तुलना, तानुबाई बिर्जे, भारतातील पहिल्या महिला संपादक, पंडिता रमाबाई, शारदा सदन आणि रमाबाई रानडे, हिंदू लेडीज सोशल क्लब. ताराबाई शिंदे 1850 ते 1910 त्या एक स्त्रीवादी कार्यकर्त्या होत्या. त्यांनी 19व्या शतकातील भारतात पितृसत्ता आणि जातीव्यवस्थेचा निषेध केला. 1882 मध्ये मराठीत प्रकाशित झालेल्या स्त्री पुरुष तुलना या कार्यासाठी त्या ओळखल्या जातात. पत्रक हे उच्चवर्णीय पितृसत्ताकतेवर टीका करणारे आहे आणि बहुतेक वेळा तो पहिला भारतीय आधुनिक स्त्रीवादी मजकूर मानला जातो. तानुबाई बिर्जे 1876 ते 1913 त्या सामाजिक कार्यकर्त्या आणि सत्यशोधक समाजाच्या सदस्य होत्या. त्यांनी 1908 ते 1912 या काळात दिनबंधू मासिकाचे संपादन केले. वृत्तपत्रक संपादित करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. पंडिता रमाबाई 1858 ते 1922 त्यांनी मुलींच्या शिक्षणाला चालना दिली आणि स्त्रियांची विशेषतः बालविधवांची स्थिती सुधारण्यासाठी 1881 मध्ये पुण्यात आर्य महिला समाज सुरू केला. 1889 मध्ये ज्या तरुण विधवांना त्यांच्या कुटुंबाने निर्वासित केले होते आणि त्यांच्यावर अत्याचार केले होते अशा विधवांसाठी आश्रयस्थान म्हणून त्यांनी पुण्यात मुक्ती मिशनची स्थापना केली. त्यांनी शारदा सदन देखील सुरू केले, जे विधवा, अनाथ आणि दृष्टिहीनांना निवास, शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि वैद्यकीय सेवा प्रदान करते. संस्कृतमधील विद्वत्तापूर्ण प्रावीण्यामुळे पंडिता ही पदवी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
रमाबाई रानडे 1862 ते 1924 भारतातील आणि बाहेरील आधुनिक महिला चळवळीच्या त्या प्रणेत्या होत्या. 1894 मध्ये त्यांनी महिलांमध्ये सार्वजनिक बोलण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या वर्षी ॲनी बेझंट यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली? 1. 1910 2. 1912 3. 1915 4. 1917 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 1917. ॲनी बेझंट त्या एक समाजसुधारक, ईश्वर विद्यावेत्ता आणि भारतीय स्वातंत्र्य नेत्या होत्या. ॲनी बेझंट यांचा जन्म ब्रिटनमध्ये झाला आणि 1893 मध्ये त्या भारतात आल्या. ॲनी बेझंट 1907 ते 1933 या काळात थिओसॉफिकल सोसायटीच्या दुसऱ्या अध्यक्षा होत्या. त्यांची 1917 मध्ये कलकत्ता अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी 1914 मध्ये यंग मेन्स इंडियन असोसिएशनची सुरुवात केली. ॲनी बेझंट यांनी मद्रास येथे सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीग सुरू केली. त्यांनी 2 नियतकालिकेही सुरू केली. द कॉमनवेल्थ अ वीकली ही राष्ट्रीय सुधारणांच्या मुद्द्यांशी निगडीत होती आणि न्यू इंडिया हे दैनिक वृत्तपत्र सुरू केले, जे 15 वर्षापासून होम रूलचा प्रचार करणारे आणि भारतीय पत्रकारितेत क्रांती करणारे एक शक्तिशाली साधन होते. प्रश्न क्रमांक 20. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अयोग्य विधाने ओळखा. 1. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंबवडे हे होते. 2. त्यांनी जनता हे वृत्तपत्र चालवले. 3. त्यांनी 1956 मध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला. 4. डिसेंबर 1958 मध्ये दिल्ली येथे त्यांचा मृत्यू झाला. यापैकी चुकीचे विधान आहे पर्याय क्रमांक 4. डिसेंबर 1958 मध्ये त्यांचा दिल्ली येथे मृत्यू झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजात जागृती निर्माण करण्याचे मोलाचे कार्य केले. डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशमधील इंदोरजवळ महू या गावी झाला. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोडी तालुक्यातील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना जनतेने व कार्यकर्त्यांनी बाबासाहेब ही पदवी बहाल केली. बाबासाहेबांनी दलितांचे समाज प्रबोधन आणि संघटन करण्याचे कार्य केले. त्यांनी 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली. 1927 मध्ये बाबासाहेबांनी अस्पृश्य लोकांमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी महाड येथे 14 तळ्यावर महाड सत्याग्रह आयोजित केला होता. बाबासाहेबांनी दलितांचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्रे चालवली आणि त्यापैकी मूकनायक, बहिष्कृत भारत आणि जनता हे मुख्य वृत्तपत्रे होती. त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. यानंतर काही दिवसातच 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दिल्ली येथे मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 1. रघु भांगडिया आणि बापू भांगडिया यांनी 19व्या शतकात महाराष्ट्रातील कोणत्या उठावात योगदान दिले आहे? 1. रामोशांचा उठाव, 2. भिल्लांचा उठाव, 3. कोळ्यांचा उठाव, 4. शेतकरी बंड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कोळ्यांचा उठाव. रामजी भांगडिया हे कोळ्यांचे नेते होते. ते आधी पोलीस दलात कार्यरत होते. या पदाचा राजीनामा दिल्यानंतर 1828 साली रामजी भांगडियाच्या नेतृत्वाखाली कोळी समाजाने सशस्त्र उठाव केला. 1844 दरम्यान रघु भांगडिया व बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली कोळी बांधवांनी पुणे, नाशिक, अहमदनगर येथे मोठे उठाव केले. सातारा, पुरंदर, नाणेघाट, माळशेज घाट येथपर्यंत याची व्याप्ती वाढली. 1850 मध्ये कोळी समाजाचे उठाव कायमचे मोडून काढण्यात आले. प्रश्न क्रमांक 2. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणती पुस्तके लिहिली नाहीत? 1. डिस्कव्हरी ऑफ इंडिया, 2. इतिहासाची रूपरेषा, 3. जागतिक इतिहासाची झलक, 4. इतिहासाचा अभ्यास. खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा. पर्याय आहेत 1 व 4, पर्याय 2 व 4, 3 1 व 3 आणि 4 1 2 3 4. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व 4. म्हणजे इतिहासाची रूपरेषा आणि इतिहासाचा अभ्यास ही 2 पुस्तके जवाहरलाल नेहरू यांनी लिहिली नाहीत. भारतरत्न पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारतातील एक वसाहतविरोधी, राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्ष, मानवतावादी, सामाजिक लोकशाहीवादी आणि लेखक होते. नेहरू हे 20व्या शतकाच्या मध्यभागी भारतातील मध्यवर्ती व्यक्ती होते. ते 1930 आणि 1940च्या दशकात भारतीय राष्ट्रवादी चळवळीचे प्रमुख नेते होते. यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 अलाहाबाद येथे झाला, तर मृत्यू 27 मे 1964 नवी दिल्ली येथे झाला. त्यांची ग्रंथसंपदा आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया, ॲन ऑटोबायोग्राफी, जागतिक इतिहासाची झलक, लेटर्स फ्रॉम फादर टू हिज डॉटर आणि इंडिया अँड द वर्ल्ड. प्रश्न क्रमांक 3. पुढील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. अ. सातारचे राजे प्रतापसिंह भोसले यांचे राज्य परत मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ब. सन 1857च्या उठावात त्यांचा सहभाग होता. क. त्यांनी भोरपासून बेळगावपर्यंत फिरून रामोशी कोळी यांना एकत्र करून सैन्य उभारले. पर्याय आहेत 1. तात्या टोपे, 2. अप्पासाहेब पटवर्धन, 3. रंगो बापूजी गुप्ते, 4. भगवंतराव निळकंठराव. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. रंगो बापूजी गुप्ते. रंगो बापूजी गुप्ते हे सातारा संस्थानचे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांचे कारभारी आणि वकील होते. रंगो बापूजी यांनी प्रखर स्वामीनिष्ठा, बुद्धिमत्ता, लेखन आणि वक्तृत्व कौशल्य ह्या आपल्या गुणांच्या जोरावर ईस्ट इंडिया कंपनी सरकारविरुद्ध जवळपास 13-14 वर्षे सनदशीर मार्गाने लढा दिला. सातारचे राजे प्रतापसिंह भोसले यांचे राज्य परत मिळवण्यासाठी अगोदर नेमलेल्या 2 वकिलांतर्फे केलेली शिष्टाई फसल्यावर
रंगो बापूजी स्वतः महाराजांची बाजू मांडण्यासाठी इसवी सन 1840 मध्ये लंडनला गेले. प्रतापसिंह राजांच्या मृत्यूनंतर बापू बालछत्रपतींचे पालक व प्रतापसिंह यांच्या संपत्तीचे विश्वस्त म्हणून बाजू मांडत राहिले. 1857च्या उठावा वेळी त्यांनी तात्या टोपे यांच्या भेटीनंतर भोरचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथ यांच्या मदतीने सैन्य भरती सुरू केली. कृष्णाजी सदाशिव सिकंदर यांच्यामुळे ते पकडले गेले, परंतु तेथून निसटून ते गायब झाले. ते कधी इंग्रजांना सापडलेच नाहीत. प्रश्न क्रमांक 4. सामाजिक परिषदेविषयी योग्य विधाने निवडा. न्यायमूर्ती रांडे यांचा या परिषदेच्या कार्यात मोठा सहभाग राहिला आहे. ही संस्था धर्मसुधारणेकरता काम करत होती. सन 1887 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनानंतर सामाजिक परिषद भरवण्यात आली होती. पर्याय आहेत: 1 फक्त ब, 2 फक्त अ ब, 3 फक्त अ, 4 अ ब क. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब व क. इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्स म्हणजे सामाजिक परिषदेची स्थापना M.G. रानडे आणि रघुनाथराव यांनी केली होती. हा अक्षरशः भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा समाजसुधारक कक्ष होता. त्याचे पहिले अधिवेशन डिसेंबर 1887 मध्ये मद्रास येथे आयोजित करण्यात आले होते. कॉन्फरन्सची वार्षिक बैठक त्याच ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सहाय्यक संमेलनाच्या रूपात झाली आणि सामाजिक सुधारणांवर लक्ष केंद्रित केले गेले. कॉन्फरन्सने आंतरजातीय विवाहाची बाजू मांडली आणि कोलिनिझम आणि बहुविवाहाचा विरोध केला. बालविवाह करण्यास मनाई करण्याची शपथ घेण्यास लोकांना प्रेरित करण्यासाठी याने प्रतिज्ञा आंदोलन सुरू केले. प्रश्न क्रमांक 5. राजा राममोहन रॉय यांच्याशी संबंधित खालील मुद्दे विचारात घ्या. 1 सती प्रथा रद्द करणे, 2 बालविवाह निर्मूलन, 3 विधवा पुनर्विवाह. खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा. 1 फक्त 1, 2 1 2 आणि 3, 3 1 आणि 2, 4 2 आणि 3. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 2 आणि 3. म्हणजेच वरीलपैकी सर्व बरोबर आहे. राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ज्यांनी ब्राह्मो समाज ही एक प्रभावशाली सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ निर्माण केली. त्यांचा प्रभाव राजकारण, सार्वजनिक प्रशासन आणि शिक्षण तसेच धर्म या क्षेत्रांमध्ये स्पष्ट होता. सती प्रथा रद्द करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी ते ओळखले जात होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिक याने सतीबंदीचा कायदा बनवून सती प्रथा संपवली. प्रश्न क्रमांक 6. माझी जीवनगाथा हे कोणाच्या आत्मचरित्राचे शीर्षक आहे ते ओळखा. 1 महात्मा फुले, 2 बाबा आमटे, 3 प्रबोधनकार ठाकरे, 4 पंजाबराव देशमुख. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रबोधनकार ठाकरे. केशव सीताराम ठाकरे हे भारतीय समाजसुधारक होते. अंधश्रद्धा, अस्पृश्यता, बालविवाह आणि हुंडा यांच्या विरोधात त्यांनी प्रचार केला. ते एक विपुल लेखकही होते. महाराष्ट्राच्या भाषिक राज्यासाठी यशस्वीपणे प्रचार करणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक होते. त्यांनी 1921 मध्ये प्रबोधन नावाचे नियतकालिक सुरू केले. त्या मासिकाला 2021 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली. त्यांनी 2 महायुद्धादरम्यान ब्राह्मणेतर मराठी लेखन करून जगाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये सुरू केलेली ब्राह्मणेतर चळवळ महाराष्ट्राच्या निमशहरी आणि ग्रामीण भागात विस्तारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ठाकरे हे सुधारकांच्या लेखनाकडे आकर्षित झाले आणि फुले यांच्या सत्यशोधक समाज संस्थेच्या मुख्य तत्वाकडे आकर्षित झाले. सर्वात खालच्या जातीतील सदस्यांच्या सामाजिक उन्नतीसाठी कार्य करा. ठाकरेंच्या हिंदुत्वाचा अर्थ बहुजन हिंदुत्व असा करता येईल. प्रश्न क्रमांक 7. योग्य जोड्या जुळवा. अ भाऊ महाजन, ब विष्णू भिकाजी गोखले, क दादोबा पांडुरंग, ड राघव भांडारकर. दुसरा गट आहे. 1 वर्तमान दीपिका या पत्रात लेखन केले, 2 अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन लिहिले, 3 ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष, 4 बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4 1 3 2. म्हणजेच भाऊ महाजन बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र, विष्णू भिकाजी गोखले वर्तमान दीपिका या पत्रात लेखन केले, दादोबा पांडुरंग ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष, तर राघव भांडारकर यांनी अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन लिहिले. भाऊ महाजन हे वादपटू होते. त्यांच्या काळातील प्रसिद्ध शिक्षक तज्ज्ञ मेजर कांडी ह्याच्याबरोबर मराठी भाषेच्या लेखन पद्धतीबाबत त्यांनी परखडपणे वाद केला होता. पश्चिमी विद्यांचा परिचय लोकांना करून देण्यासाठी ज्ञानदर्शन नावाचे एक त्रैमासिकही त्यांनी काढले होते. विष्णू भिकाजी गोखले उर्फ विष्णुबुवा ब्रह्मचारी उर्फ ब्रह्मचारी बावा म्हणून प्रसिद्ध हे 19व्या शतकातील मराठी हिंदू पुनरुज्जीवनवादी होते. ते हिंदू धर्माचे एक तपस्वी रक्षक म्हणून मुख्यतः ख्रिश्चन धर्माच्या विरोधात असलेल्या धार्मिक वादविवादासाठी प्रसिद्ध होते. दादोबा पांडुरंग त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणूनही ओळखले जात असे. ते मुंबईतील समाजसुधारक आणि भाषाशास्त्रज्ञ होते. त्यांनी धार्मिक सुधारणा आणि विधवा पुनर्विवाह आणि स्त्रियांसाठी शिक्षण यासारख्या सामाजिक सुधारणांबद्दल लिहिले. त्यांनी जगतवासी आर्यन या नावाने धर्मविवेचनाची रचना केली. परमहंसिका ब्रह्मधर्म 1880, विशेषबोध 1884 मध्ये मरणोत्तर प्रकाशित झाला आणि विधवा सुमार्जन 1857 ही त्यांची प्रसिद्ध कामे आहेत. 1848 मध्ये मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ज्ञानप्रसार सभेची स्थापना झाली तेव्हा ते अध्यक्ष झाले. राघव भांडारकर ते व्हॉइसरॉयच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य 1903 मध्ये होते. ते प्रांतिक लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्येही 1904 ते 8 या कालखंडात होते.
त्यांनी दिल्ली येथे भरलेल्या दरबारप्रसंगी सर हा किताब 1911 मध्ये देण्यात आला. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन 1884, वैष्णविझम, शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स 1913, ए पीप इन टू द अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया 1920, कलेक्टेड वर्क्स ऑफ आर जी भांडारकर 1933 इत्यादी विपुल ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. प्रश्न क्रमांक 8, वर्णनावरून व्यक्ती ओळखा. त्यांनी वनिता आश्रम ही संस्था काढली होती. ब. ब्रिटिश शासनाने त्यांना कैसर-ए-हिंद पुरस्काराने गौरवले होते. क. ब्रुसेल्स येथे त्यांनी MD ची पदवी घेतली होती. पर्याय आहेत 1. रखमाबाई राऊत, 2. आनंदीबाई जोशी, 3. पंडिता रमाबाई, 4. जानका शिंदे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रखमाबाई राऊत. रखमाबाई या वसाहतवादी भारतातील सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या. संमती वय कायदा 1891 लागू करण्यात योगदान देणाऱ्या कायदेशीर खटल्यात त्यांचा सहभाग होता. रखमाबाई विरुद्ध दादाजी भिकाजी हा 1884 साली भारताचा पहिला घटस्फोटाचा खटला बॉम्बे हायकोर्टात सुरू झाला. मी माझ्या नवऱ्याबरोबर राहणार नाही हे रखमेनं कोर्टाला ठासून सांगितलं. कोर्टानं रखमेला 2 पर्याय दिले. एकतर तू तुझ्या नवऱ्यासोबत त्याच्या घरी राहायला जा, नाहीतर कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नाहीस तर तुरुंगात जा. यावेळी या लग्नामध्ये राहण्यापेक्षा मी तुरुंगात जाईन असं रखमाबाईंनी कोर्टाला सांगितलं. प्रश्न क्रमांक 9, बाबा पदमनजी यांनी खालीलपैकी कोणत्या पुस्तकांचे किंवा निबंधाचे लेखन केले आहे? अ. ख्रिस्तवर्तन, ब. स्वदेशप्रीती, क. स्त्री विद्याभ्यास. पर्याय आहेत 1. फक्त ब, 2. ब क, 3. अ ब, 4. अ ब क. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क. बाबा पदमनजी मुळे उर्फ बाबा पदमनजी हे मराठी ख्रिस्ती धर्मप्रसारक होते. ते मराठीतील ख्रिस्ती साहित्याचे जनक मानले जातात. त्यांनी लिहिलेली 100हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची यमुना पर्यटन ही कादंबरी मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी असल्याचे मानले जाते. अरुणोदय या नावाने त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यांचे प्रकाशित साहित्य यमुना पर्यटन कादंबरी, स्त्री विद्याभ्यास, व्यभिचार निषेधक बोध, कुटुंब सुधारणा, महाराष्ट्र देशाचा संक्षिप्त इतिहास, कृष्ण आणि ख्रिस्त यांची तुलना, नव्या करारावर टीका. प्रश्न क्रमांक 10, सन 1951 मध्ये हिंदू कोड बिल संसदेत कोणी सादर केले होते? 1. डॉक्टर आंबेडकर, 2. राजेंद्र प्रसाद, 3. सरदार पटेल, 4. दामू अण्णा टोकेकर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर आंबेडकर. हिंदू कोड बिल 1956 मध्ये अस्तित्वात आलेले हिंदू कोड विधेयक हा 4 कायद्यांचा संग्रह आहे. 1955 चा हिंदू विवाह कायदा, 1956 चा हिंदू उत्तराधिकार कायदा, हिंदू अल्पसंख्याक आणि पालकत्व कायदा 1956 आणि हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा 1956. तथापि त्याला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि कायदा मंत्री B.R. आंबेडकरांमुळे 1956 मध्ये कायदेसंमत करण्यात आले असूनही ते 1951 मध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारतीय संसदेत मांडले गेले होते. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणी हिंदू धर्म संरक्षण सभेची स्थापना केली? 1. चाफेकर बंधू, 2. ज्योतिबा फुले, 3. डॉक्टर B.R. आंबेडकर, 4. V.D. सावरकर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चाफेकर बंधू. हिंदू धर्म संरक्षण सभा दामोदर, वासुदेव आणि बाळकृष्ण या 3 बंधूंनी मिळून 1894 मध्ये हिंदू धर्म संरक्षण सभा स्थापन केली. ते पुणे परिसरात इतर कार्यामध्ये गुंतले होते. ब्रिटिश सरकारवर भारत सोडून जाण्यासाठी दबाव आणण्याच्या प्रयत्नात त्यांनी महाराष्ट्रात क्रांतिकारी कार्य केली. त्याच वर्षी त्यांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल शासकांविरुद्ध केले होते त्याप्रमाणे गणेशोत्सवादरम्यान फ्लायर्स आणि पुस्तिका देऊन जनसमाजाला इंग्रजांविरुद्ध शस्त्रे घेण्यासाठी प्रेरित केले. प्रश्न क्रमांक 12, स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि त्यांचे कार्यस्थळ यांच्यात खालीलपैकी कोणते योग्य नाही? 1. बहादूर शाह जफर दिल्ली, 2. नानासाहेब कानपूर, 3. कुंवरसिंग उत्तर प्रदेश, 4. वीरांगना लक्ष्मीबाई झाशी. योग्य पर्याय म्हणजे चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3 कुंवरसिंग उत्तर प्रदेश. 1857 च्या उठावाचे नेतृत्व कुंवरसिंग बिहार जगदीशपूर, त्यामुळे तिसरा पर्याय अयोग्य आहे. लखनौ बेगम हजरत महल, झाशी राणी लक्ष्मीबाई, बिहार जगदीशपूर कुंवरसिंग आणि अमरसिंग, अलाहाबाद आणि बनारस मौलवी लियाकत अली, फैजाबाद मौलवी अहमदुल्ला. त्याने हे बंड इंग्रजांविरुद्ध जिहाद म्हणून घोषित केले. प्रश्न क्रमांक 13, गुलामांचे राष्ट्र हा गाजलेला लेख कोणी लिहिला होता? 1. गोपाल गणेश आगरकर, 2. बाळ गंगाधर टिळक, 3. न्यायमूर्ती रानडे, 4. लोकहितवादी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील टेंभू गावात गृहस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे झाले आणि काही काळ कोर्टात कारकून म्हणून काम केले. गोपाळ गणेश आगरकर चित्पावन ब्राह्मण हे ब्रिटिश राजवटीत एक समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, महाराष्ट्राचे सर्वोत्तम विचारवंत होते. 1880 मध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर, टिळक आणि आगरकर यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. 1881 मध्ये टिळक आणि आगरकर यांनी मराठीत केसरी आणि इंग्रजी भाषेत मराठा साप्ताहिक सुरू केले. केसरीच्या संपादनाची जबाबदारी आगरकरांवर आली. प्रश्न क्रमांक 14, केशवराव जेधे यांच्याविषयी योग्य विधान ओळखा. अ. चौदार तळे व पर्वती मंदिर सत्याग्रहात ते सहभागी होते. ब. बॉम्बे प्रांतातून ते संविधान सभेचे सदस्य होते. क. पुणे येथे ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व केले.
काँग्रेसचा खेडोपाड्यातून जो प्रचाराचा प्रसार झाला त्याचे श्रेय केशवराव जैद्यांना जाते. उत्तरे आहेत 1 अ ब क, 2 अ क ड, 3 अ ब ड, 4 वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. केशव मारोतराव जेधे हे मराठी राजकारणी, बहुजन समाजोद्धार चळवळीचे नेते होते. जेधे कुटुंब कान्होजी नाईक यांचे वंशज होते. केशवराव जेधे यांचा जन्म 21 एप्रिल 1896 रोजी पुणे येथे झाला. केशवरावांनी शिवाजी मराठा हायस्कूल पुणे येथे शिक्षकाची नोकरी केली. केशवराव जेधे यांनी छत्रपती मेळावा काढून टिळकांच्या शिवजयंतीला आव्हान दिले होते. त्यांनी शांतीचा गांधीपुत्र देशाला प्यारा झाला ही कविता लिहिली. 1946 मध्ये बॉम्बे प्रांतातून संविधान सभेचे ते सदस्य म्हणून निवडून आले होते. प्रश्न क्रमांक 15 योग्य जोड्या लावा. अ गट अ मुकुंदराव पाटील, ब दिनकरराव जवळकर, क प्रबोधनकार ठाकरे, ड कर्मवीर भाऊराव पाटील. ब गटामध्ये 1 भिक्षुकशाहीचे बंड, 2 कुलकर्णी लीलामृत, 3 मुर्दे हो नाके कापून घ्या आणि 4 कुऱ्हाड. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 2 3 1 4. म्हणजेच मुकुंदराव पाटील कुलकर्णी लीलामृत, दिनकरराव जवळकर मुर्दे हो नाके कापून घ्या, प्रबोधनकार ठाकरे भिक्षुकशाहीचे बंड आणि कर्मवीर भाऊराव पाटील कुऱ्हाड. हे उत्तर बरोबर आहे. मुकुंदराव पाटील दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचा जन्म 4 डिसेंबर 1885 ला झाला तर मृत्यू 20 डिसेंबर 1967 रोजी झाला. सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते कृष्णराव भालेकरांनी आपला मुलगा बहिणीला दत्तक दिला. हा मुलगा म्हणजे दिनमित्रकार मुकुंदराव पाटील. दिनमित्र या नियतकालिकाचे 1910 साली त्यांनी पुनरुज्जीवन केले. हे आधुनिक भारतातील पहिले ग्रामीण नियतकालिक आहे. दिनकरराव जवळकर महात्मा ज्योतिराव फुले यांची सत्यशोधक चळवळ तसेच मुंबई व चेन्नई प्रांतात सुरू झालेली ब्राह्मणेतर चळवळ पुढे नेण्याचे काम दिनकरराव जवळकर यांनी केले. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना कैवारी नावाचे वृत्तपत्र काढून दिले. ते त्याचे संपादकही होते. ब्राह्मणेतर चळवळीचे ते महाराष्ट्रातील धडाडीचे नेते होते. पुण्यात त्यांनी व केशवराव जेधे यांनी छत्रपती मेळे काढून लोकमान्य टिळक यांना विरोध केला होता. कर्मवीर भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षण प्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षण प्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून कमा व शिका ही योजना सुरू करून मोठे काम केले. ते ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. 1959 साली पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. प्रश्न क्रमांक 16 काशीबाई कानिटकरांविषयीची योग्य विधाने निवडा. अ त्यांनी आनंदीबाई जोशींचे चरित्र लिहिले आहे. ब रंगराव आणि पालखीचा गोंडा या त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत. पर्याय आहेत 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 दोन्ही अ आणि ब, 4 दोन्ही नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही अ आणि ब. काशीबाई कानिटकर या मराठी भाषेतील लेखिका व स्त्रीवादी समाजसुधारक होत्या. मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविषयी त्यांनी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठवला. काशीबाई बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी भाषाविषयी शिकवत असत. पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चरित्र काशीबाई कानिटकर यांनी लिहिले. रंगराव आणि पालखीचा गोंडा या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. प्रश्न क्रमांक 17 सन 1924 मध्ये स्थापन झालेल्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या सेक्रेटरीपदी कोणाची निवड झाली होती. 1 सीताराम शिवतरकर, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 आप्पासाहेब पाटील, 4 महर्षी वीरा शिंदे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सीताराम शिवतरकर. बहिष्कृत हितकारिणी सभा अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी सामाजिक चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 जुलै 1924 रोजी मुंबई येथे बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबर आणणे हे या सभेचे ध्येय होते. अध्यक्ष होते चिमणलाल हरिलाल सेटलवाड, उपाध्यक्ष होते मेयर निसीम व रुस्तमजी जिनवाला, सॉलिसिटर होते जी.के. नरीमन, आर.पी. परांजपे, व्ही.पी. चव्हाण, बाळासाहेब खेर, कार्याध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सेक्रेटरी होते एस.एन. शिवतरकर तर खजिनदार होते एन.टी. जाधव. प्रश्न क्रमांक 18 पंडिता रमाबाईंबद्दल खालील विधाने विचारात घ्या. अ त्यांनी 1881 मध्ये आर्य महिला सभेची स्थापना केली. ब 1887 मध्ये रमाबाई असोसिएशनची स्थापना केली. क पुणे येथे विधवा गृहाची स्थापना केली. पर्याय आहेत 1 फक्त ब, 2 फक्त क, 3 ब क, 4 अ ब क. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब व क. म्हणजेच वरील सर्व विधाने बरोबर आहेत. पंडिता रमाबाई या 19व्या शतकातील प्रख्यात संस्कृत विद्वान होत्या. हिंदू धर्म स्त्रियांसाठी अत्याचारी आहे असे त्यांना वाटत असे आणि त्यांनी उच्चवर्णीय हिंदू स्त्रियांच्या दैनीय जीवनाबद्दल एक पुस्तक लिहिले. पतीच्या नातेवाईकांकडून वाईट वागणूक मिळालेल्या विधवांना आश्रय देण्यासाठी त्यांनी पुणे येथे विधवा गृहाची स्थापना केली. येथे महिलांना प्रशिक्षित करण्यात आले जेणेकरून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वतः आत्मनिर्भर होऊ शकतील. त्यांनी 1881 मध्ये आर्य महिला सभेची स्थापना केली जी पहिली स्त्रीवादी संघटना होती. 1887 मध्ये रमाबाई असोसिएशनची स्थापना झाली ज्याने समाजातील दीनदुबळ्यांसाठी कार्य केले. पंडिता रमाबाई यांनी 1889 मध्ये मुक्ती मिशनची स्थापना केली.
प्रश्न क्रमांक 19 सन 1916च्या लखनौ करारात पुढीलपैकी कोणती तरतूद समाविष्ट नव्हती? अ. राष्ट्रीय सभेने मुस्लिम लीगच्या वेगळ्या मतदारसंघाचा विरोध सोडला. ब. मुस्लिम लीगने ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्याच्या मागणीस पाठिंबा दिला. पर्याय आहेत: 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 दोन्ही अ व ब, 4 दोन्ही नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दोन्ही नाही. लखनौ करार हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात डिसेंबर 1916 मध्ये लखनौ येथे झालेल्या दोन्ही पक्षांच्या संयुक्त अधिवेशनात झालेला करार होता. कराराद्वारे दोन्ही पक्षांनी प्रांतीय विधानमंडळामध्ये धार्मिक अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्यास सहमती दर्शवली. भारतातील स्वराज्य भारतीय परिषद रद्द करणे, न्यायपालिकेपासून कार्यपालिकेचे पृथक्करण, केंद्र सरकारमध्ये मुस्लिमांना 1/3 प्रतिनिधित्व दिले जाईल, जोपर्यंत सर्व मिळून एकत्रित मतदारसंघाची मागणी करत नाहीत तोपर्यंत सर्व समुदायांसाठी स्वतंत्र मतदारसंघ या कराराच्या इतर तरतुदी होत्या. प्रश्न क्रमांक 20 होम रूल चळवळ सुरू करण्याच्या ॲनी बेझंटच्या कल्पनेला खालीलपैकी कोणी विरोध केला होता? 1 गोपालकृष्ण गोखले, 2 महात्मा गांधी, 3 अरबिंदो घोष, 4 बाल गंगाधर टिळक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोपालकृष्ण गोखले. ॲनी बेझंट यांची होम रूल चळवळ. ॲनी बेझंट यांनी सप्टेंबर 1916 मध्ये मद्रास येथे त्यांची होम रूल चळवळ स्थापन केली. मद्रास सोडून त्यांनी पूर्ण भारतभर यांच्या शाखा उघडल्या. पूर्ण भारतमध्ये जवळजवळ 200 शाखा होत्या. आयर्लंड आणि भारताची राजकीय परिस्थिती सारखीच असल्याने ब्रिटिश सरकारच्या विरोधात भारतात होम रूल चळवळ करावी असा विचार डॉ. ॲनी बेझंट यांनी प्रथम मांडला. प्रश्न क्रमांक 1 दुहेरी शासन व्यवस्था कोणी सुरू केली? 1 रॉबर्ट क्लाइव्ह, 2 वॉरन हेस्टिंग्स, 3 लॉर्ड कॉर्नवॉलिस, 4 लॉर्ड वेलेस्ली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह हा 1757 ते 1762 आणि पुन्हा 1765 ते 1767 या कालखंडादरम्यान बंगालचा गव्हर्नर जनरल होता. त्याने 1757 मध्ये प्लासी येथे सिराजउद्दौला याच्या विरुद्ध कंपनीच्या सैन्याचे नेतृत्व केले. त्याने 1765 मध्ये बंगालमध्ये दुहेरी शासन पद्धतीला सुरुवात केली. ही पद्धत 1772 पर्यंत सुरू होती. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने ती रद्द केली. दुहेरी शासन पद्धतीचे परिणाम म्हणून बंगालचे प्रशासन दिवाणी आणि निजामत यांच्यामध्ये विभागले गेले. रॉबर्ट क्लाइव्ह याला ब्रिटिश भारताचे बाबर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 2 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? 1 अबुल कलाम आझाद, 2 रफी अहमद किदवाई, 3 बदरुद्दीन तैयबजी, 4 हकीम अजमल खान. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बदरुद्दीन तैयबजी. बदरुद्दीन तैयबजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. बदरुद्दीन तैयबजी हे ब्रिटिश भारताच्या काळात एक प्रसिद्ध वकील, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे कार्यकर्ते आणि राजकारणी होते. ते मुंबई उच्च न्यायालयाचे बॅरिस्टर म्हणून सराव करणारे पहिले भारतीय होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. रहमतुल्लाह एम सयानी हे बदरुद्दीन तैयबजी यांच्यानंतर अध्यक्ष म्हणून काम करणारे दुसरे मुस्लिम अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 3 भारतामध्ये स्त्री व्यापार बंदी आणि भारतीय संधी नोकरांच्या भरती करण्यास कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने प्रारंभ केला? 1 लॉर्ड विल्यम बेंटिक, 2 लॉर्ड वेलेस्ली, 3 लॉर्ड डलहौसी, 4 लॉर्ड रिपन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिक. 1828 ते 1835 या काळात हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. गव्हर्नर जनरल म्हणून त्याने अनेक महत्त्वपूर्ण कामे केली. अवांछित मुलांचा खून, मानवी बलिदान आणि ठगांना दडपण्यासाठी जे काही केले त्याबद्दल तो जबाबदार होता. सतीप्रथा आणि इतर क्रूरविधी रद्द करणे, 1829 ठगीचे निर्मूलन, 1830 संधी कायदा, 1833 1835चा ठराव आणि शैक्षणिक सुधारणा आणि अधिकृत भाषा म्हणून इंग्रजीचा परिचय. अपील आणि सर्किटचे प्रांतिक न्यायालय रद्द केले. म्हैसूर 1831, कुर्ग 1834 आणि मध्य कचार 1834 चे संलग्नीकरण केले. रणजित सिंह यांच्याशी शाश्वत मैत्रीचा तह केला. प्रश्न क्रमांक 4 भारतावर सर्वाधिक काळ कोणत्या युरोपियन सत्तेने राज्य केले? 1 इंग्रज, 2 पोर्तुगीज, 3 डच, 4 फ्रेंच. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पोर्तुगीज. पोर्तुगीज जवळजवळ 450 वर्षे भारतात होते. इसवी सन 1498 मध्ये भारतात पोहोचणारा वास्को द गामा पहिला पोर्तुगीज होता. त्यांनी भारतातून मिरच्या व्यापारात सुमारे 60 पट नफा कमावला. पोर्तुगीजांनी 1500 AD मध्ये कालिकत येथे भारतात पहिला कारखाना स्थापन केला. पोर्तुगीज सर्वप्रथम भारतात आले होते. त्यांच्या आगमनाचा क्रम: पोर्तुगीज 1498, इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी 1600, डच ईस्ट इंडिया कंपनी 1602, ईस्ट इंडिया कंपनी 1616, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी 1664. फ्रान्सिस्को डी अल्मेडा हा भारतातील पोर्तुगीजांचा पहिला राज्यपाल होता. त्यांच्या विस्थापनाची क्रमवारी अशी होती: डच 1799 ला निघून गेले, डॅनिश 1859 ला निघून गेले, ब्रिटिश 1947 ला निघून गेले, तर फ्रेंच 1954 साली निघून गेले. पोर्तुगीज 1961 साली निघून गेले. जाताना त्यांनी भारतास गोवा परत दिले. म्हणजेच भारत सोडताना सुद्धा सर्वात शेवटी भारत सोडणारे पोर्तुगीजच होते. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेचा प्रमुख नेता कोण होता?
एक महात्मा गांधी, 2 लोकमान्य टिळक, 3 न्यायमूर्ती एम.जी. रानडे, 4 डी.डी. मुंजे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे स्वदेशी वस्तू प्रचारणी सभा संस्थेचे प्रमुख होते. राष्ट्रीय भावनांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी स्वदेशीचा संदेश पुणे आणि बॉम्बेमध्ये प्रसारित केला आणि गणपती आणि शिवाजी उत्सव आयोजित केले. स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणाचे उद्दिष्ट स्वराज्य प्राप्त करणे हे होते. त्यांनी सहकारी भांडार विकसित केले. प्रश्न क्रमांक 6. अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी खालील माध्यमांचा वापर केला. 1 नाटक, 2 कथाकथन, 3 बतावणी, 4 कलापथक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलापथक. हा प्रश्न मागे एकदा MPSCच्या परीक्षेला आला होता, परंतु आयोगाने फायनल आन्सर कीमध्ये हा प्रश्न रद्द केला होता. बऱ्याच पुस्तकामध्ये या प्रश्नाचं उत्तर नाटक असं लिहिलेलं दिसेल. अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊंनी त्यांच्या हयातीत विपुल लेखन केले. त्यांनी सुमारे 21 लघुकथा संग्रह आणि 30हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या. मराठी साहित्यात लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवासवर्णन, कथा, कविता, गाणी इत्यादी. अण्णाभाऊ हे महाराष्ट्रातील एक समाजसुधारक, लोककवी आणि दलित लेखक होते. चष्म्यातील स्त्रियांच्या शोषणावरील वैजयंता आणि फकीरा ही त्यांच्या सर्वात प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत, ज्यात एका तरुणाची कथा आहे ज्याने भीषण दुष्काळात ब्रिटिश खजिना लुटला आणि धान्याची कोठारे लुटली आणि गरीब आणि कष्टकरी वाटणाऱ्या तरुणाची कथा सांगितली. त्यांच्या फकीरा या कादंबरीला 1961 मध्ये राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला होता. औपचारिक शिक्षण नसतानाही साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीचे अनुयायी होते आणि साठे यांच्या कथा दलितांच्या स्वाभिमानाचा आणि प्रतिकाराचा पुरावा होता. प्रश्न क्रमांक 7. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख कार्यकर्ते कोण होते? हे पर्याय वाचत बसत नाही, आता डायरेक्ट उत्तर सांगतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, डॉक्टर विश्राम ढोले आणि हरी चिपळूणकर. 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ब्राह्मणांच्या शोषणकारी धोरणापासून शूद्र आणि अतिशूद्र यांना मुक्त करणे हा या समाजाचा उद्देश होता. या समाजाद्वारे खालच्या जातीतील लोकांचा स्वाभिमान जागृत करणे आणि त्यांना शिक्षित करणे यावर लक्ष केंद्रित केले गेले. या समाजामध्ये मागासलेल्या आणि अस्पृश्य जातींच्या आणि इतर धर्मातील काही व्यक्तींचा समावेश होता. सावित्रीबाई फुले, कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, भाऊ कोंडाजी पाटील, जया कराडी लिंगू, ज्ञानबा कृष्णाजी ससाणे आणि राजू बाबाजी वंजारी हे पूर्वीचे काही प्रमुख सत्यशोधक होते. 1897 मध्ये सावित्रीबाई आणि लोखंडे यांच्या निधनानंतर या चळवळीचा प्रभाव कमी झाला. शाहू महाराजांसारख्या आश्रयदात्यांच्या सहकार्याने दशकभरानंतरच्या समाजाचे पुनरुज्जीवन झाले. प्रश्न क्रमांक 8. स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला? 1 26 जानेवारी 1949, 2 26 जानेवारी 1930, 3 26 जानेवारी 1931, 4 24 जानेवारी 1930. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 26 जानेवारी 1930. 31 डिसेंबर 1929 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी आजच्या पाकिस्तानातील लाहोर येथे रावी नदीच्या काठावर भारताचा ध्वज फडकावला आणि पूर्ण स्वराज्याची मागणी केली. 26 जानेवारी 1930 रोजी काँग्रेस पक्षाने जाहीर केले की 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाईल. प्रश्न क्रमांक 9. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली? 1 1793 चा संधी कायदा, 2 1813 चा संधी कायदा, 3 1773 चा नियमनाचा कायदा, 4 1858 चा भारताच्या सुशासनाचा कायदा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1813 चा संधी कायदा. 1813 च्या चार्टर कायद्यातील तरतुदी. भारतातील व्यापारविषयक कंपनीची मक्तेदारी संपुष्टात आली, परंतु कंपनीने चीनसोबतचा व्यापार आणि चहाचा व्यापार कायम ठेवला. कंपनीच्या भागधारकांना भारतातील महसुलावर 10.5% लाभांश देण्यात आला. नियंत्रण मंडळाच्या अधिकारांमध्ये आणखी वाढ करण्यात आली. भारतातील मूळ रहिवाशांमध्ये साहित्य, शिक्षण आणि विज्ञान यांचे पुनरुज्जीवन, संवर्धन आणि प्रोत्साहन यासाठी दरवर्षी 1 लाखाची रक्कम निश्चित करायची होती. प्रश्न क्रमांक 10. गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला टिंबटिंब म्हणून संबोधावे असे म्हटले होते. 1 महार, 2 हरिजन, 3 प्रोटेस्टंट हिंदू, 4 नवबौद्ध. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रोटेस्टंट हिंदू. गोलमेज परिषदेच्या वेळी डॉक्टर आंबेडकरांनी दलित वर्गांना प्रोटेस्टंट हिंदू किंवा नॉन कन्फॉर्मिस्ट हिंदू म्हणा अशी मागणी केली होती. त्यांच्या मनात हिंदू धर्माविषयी अडी नव्हती, तर धर्मतत्वज्ञानी यात सुधारणेला प्रचंड वाव आहे अशी त्यांची भूमिका होती. ते म्हणाले होते, जर माझ्या मनात द्वेषाची, सुळाची भावना असती तर 5 वर्षाच्या आत या देशाचे वाटोळे केले असते. प्रश्न क्रमांक 11. कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी लेफ्टनंट केनेडीचा पराभव केला होता? 1 भीमा नाईक, 2 भागोजी नाईक, 3 काजी सिंग, 4 उमा नाईक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भीमा नाईक. भीमा नाईक यांनी 1857च्या बंडात भाग घेतला आणि खानदेशात नेतृत्व केले. त्यांनी सेंधवा आणि बडवणी येथे आदिवासी जमातींचे नेतृत्व केले. भीमा नाईक हे रॉबिनहुड ऑफ निमार म्हणून प्रसिद्ध होते. भीमा नाईकचे कार्यक्षेत्र बडवणी संस्थानापासून खानदेशापर्यंत होते. प्रश्न क्रमांक 12.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कोणते अधिवेशन हे पुणे येथे आयोजित करण्यात आले होते? 1 11 1895, 2 20 1904, 3 5 1889, 4 17 1901. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 11 1895. पुणे अधिवेशन. खरे तर राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशनच पुणे येथे 22 डिसेंबर 1885 रोजी झाले असते, परंतु कॉलराच्या साथीमुळे ते मुंबई येथे घेण्यात आले. 11वे अधिवेशन पुणे येथे 1895 या वर्षी पार पडले. या अधिवेशनाचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे होते. याच अधिवेशनात मग रानडे यांनी सुरू केलेल्या सोशल कॉन्फरन्सला काँग्रेसच्या मंचावर येण्यास लोकमान्य टिळक यांनी बंदी घातली. प्रश्न क्रमांक 13. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीत कोणता लेख लिहिला? 1 सरकारच्या डोक्याने ठिकाणावर आहे का? 2 राजकारणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. 3 जनाब दिल्ली तो बहुत दूर है. 4 हे उपाय टिकाऊ नाहीत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जनाब दिल्ली तो बहुत दूर है. भारत सरकार कायदा 1919 हा सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया एडविन सॅम्युअल मॉन्टेग्यू आणि भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी लागू केला. ब्रिटिश सरकारने प्रथमच जाहीर केली की त्यांना भारतात जबाबदार सरकार आणायचे आहे. 1919 साली सरकारने मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा लागू केल्यावर टिळकांनी उजाडले पण सूर्य कोठे आहे आणि जनाब अभी दिल्ली तो बहुत दूर है असे उद्गार काढले. प्रश्न क्रमांक 14. स्वदेश बांधव समितीची स्थापना कोणी केली? 1 अश्विन कुमार दत्त, 2 बारिंद्र घोष, 3 पुलिन दास, 4 सुरेश सेन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अश्विन कुमार दत्त. बंगालच्या फाळणीनंतर अश्विन कुमार दत्त यांनी 6 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेश बांधव समितीची स्थापना केली. स्वदेशी वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. याची स्थापना बरिशाल जिल्ह्यात सध्याचा बांगलादेश येथे करण्यात आली. त्यांनी बरिशाल हितैषी नावाचे साप्ताहिक पेपर प्रकाशित केले. संस्थेची स्वतःची दुकाने होती. अश्विनी कुमार दत्त यांनी 1908 मध्ये भारतीयांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्यासाठी सहकारी हिंदुस्थान बँकेच्या निर्मितीसाठी जबाबदार होते. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणता नेता आयटक या कामगार संघटनेशी संबंधित नाही? 1 नामजोशी, 2 लोकमान्य टिळक, 3 लाला लजपत राय, 4 महात्मा गांधी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी. आयटक म्हणजेच ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ही भारतातील कामगार संघटना होती. 31 ऑक्टोबर 1920 रोजी नामजोशी यांनी या संघटनेची स्थापना केली. आयटकचे पहिले अध्यक्ष लाला लजपत राय हे होते. नामजोशी यांनी या संघटनेचे महासचिव म्हणून पद भूषवले. C.R. दास, सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस इत्यादींनी संघटनेचे अध्यक्षपद भूषवले आहे. लाहोर 1923, कोलकाता 1924, मुंबई 1925, चेन्नई 1926, दिल्ली 1927, कानपूर 1927 या ठिकाणी या संघटनेची अधिवेशने पार पडली होती. या अधिवेशनांच्या अध्यक्षपदे अनुक्रमे C.R. दास, दत्तोपंत ठेंगडी, V.V. गिरी, चंद्रिका प्रसाद, दिवान चमनलाल यांनी भूषवली होती. प्रश्न क्रमांक 16. 1854 मध्ये कोणी मुंबई येथे पहिली कापडाची गिरणी सुरू केली? 1 काऊसजी दावर, 2 दिवशा पेंटिट, 3 मोरारजी गोकुळदास, 4 सर मंगलदास नथुभाऊ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काऊसजी दावर म्हणजेच KGN दावर. भारतातील पहिली कापड गिरणी 1818 मध्ये कलकत्त्याजवळील फोर्ट ग्लोअर येथे स्थापन झाली, परंतु ती व्यावसायिकरित्या अपयशी ठरली. भारतातील दुसरी कापड गिरणी ही गिरणी KGN दावर यांनी 1854 मध्ये स्थापन केली होती आणि तिला बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी असे नाव देण्यात आले. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या चळवळीने कामगारांना ब्रिटिशांच्या विरुद्ध विस्तीर्ण संघर्ष करण्यासाठी एकत्रित आणले? 1 स्वदेशी चळवळ, 2 होम रूल चळवळ, 3 असहकार चळवळ, 4 सायमन आयोगाविरुद्ध आंदोलन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वदेशी चळवळ. स्वदेशी चळवळ हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग होता आणि त्यामुळे भारतीय राष्ट्रवादाच्या विकासास हातभार लागला. 1906 मध्ये बंगालच्या फाळणीला विरोध करणाऱ्या भारतीय नागरिकांनी सुरू केलेली ही चळवळ ब्रिटिश राजवटीविरुद्धची सर्वात यशस्वी चळवळ होती. महात्मा गांधींनी या चळवळीला आकार दिला. महात्मा गांधींनी या चळवळीचे कौतुक स्वराज्याचे सार या शब्दात केले. ही बंगालमधील सर्वात महत्त्वाची चळवळ होती आणि आंध्र प्रदेशात या चळवळीला वंदे मातरम म्हणून ओळखले जात होते. 1911 मध्ये हे आंदोलन संपले. प्रश्न क्रमांक 18. होम रूल चळवळीचा प्रसार कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला? अ कॉमनवेल्थ, ब न्यू इंडिया, क हरिजन, ड स्वराज्य. पर्यायी उत्तरे आहेत 1 अब, 2 अब क, 3 अड, 4 बकड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब. लोकमान्य टिळकांनी पुणे येथे डिसेंबर 1915 मध्ये राष्ट्रवादींची म्हणजे जहालांची परिषद भरवली. त्यात नेमलेल्या समितीने बेळगावच्या परिषदेत 28 एप्रिल 1916 रोजी इंडियन होम रूल लीगच्या स्थापनेचा ठराव संमत करून जोसेफ बॅप्टिस्टा यांना लीगचे अध्यक्ष नेमले आणि न. ची. केलकर सचिव झाले. आयरिश वंशाचे ॲनी बेझंट यांनी 25 सप्टेंबर 1916 रोजी होम रूल लीगची मद्रासमध्ये स्थापना केली.
अल्पावधीतच तिच्या शाखा मुंबई, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी, मथुरा, कालिकत, अहमदनगर, मद्रास आदी ठिकाणी स्थापन झाल्या. एका देशव्यापी संघटनेचे स्वरूप तिला प्राप्त झाले. ॲनी बेझंट यांनी तत्पूर्वी कॉमनवेल्थ या साप्ताहिकात 2 जानेवारी 1914 रोजी धार्मिक स्वातंत्र्य, राष्ट्रीय शिक्षण, सामाजिक व राजकीय सुधारणा ही स्वराज्याची उद्दिष्टे उद्धृत केली होती. तसेच मद्रासमधून न्यू इंडिया हे दैनिक 14 जुलै 1914 रोजी काढले आणि होम रूल लीगची औपचारिक घोषणा 25 सप्टेंबर 1916 रोजी केली. ॲनी बेझंट यांनी आपली 2 पत्रके, भाषणे आणि थिओसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून होम रूल लीगचा प्रचार व प्रसार केला. प्रश्न क्रमांक 19. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात पहिल्या भारतीय हरताळाची सुरुवात कोणत्या आंदोलनाने झाली? 1. रौलट कायद्याविरोधात, 2. जालियनवाला बाग हत्याकांडाविरोधात, 3. महात्मा गांधींना अटक झाल्यावर, 4. सायमन कमिशन आल्याने. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. रौलट कायद्याविरोधात. होम रूल आंदोलनाने निर्माण झालेला असंतोष दडपून टाकण्यासाठी ब्रिटिश सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेऊन मार्च 1919 मध्ये रौलट कायदा संमत केला. हा कायदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष ब्रिटिश न्यायाधीश सर सिडने आर्थर टेलर रौलट यांच्याकडे होते. त्यांच्या नावावरूनच रौलट समितीचा ते रौलट कायदा ओळखला जाऊ लागला. मात्र देशभर त्याचे नामकरण काला कायदा असे झाले. रौलट कायद्याच्या तसेच गांधीजी व इतर नेत्यांच्या अटकेच्या विरोधात 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे लोक शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी एकत्र जमले होते. त्यावर जनरल रेजिनाल्ड डायर याने गोळीबार केला. यामध्ये 379 लोक जागीच मृत्युमुखी पडले तर हजाराच्या वर जखमी झाले. प्रश्न क्रमांक 20. हंटर आयोगाचे प्रमुख डॉक्टर विल्यम हंटर यांच्या मते टिंबटिंबच्या तोडीची एकही शाळा हिंदुस्थानात नव्हती. 1. शारदा सदन, 2. हुजूरपागा, 3. नूतन मराठी विद्यालय, 4. न्यू इंग्लिश स्कूल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. न्यू इंग्लिश स्कूल. हंटर आयोग. 1882च्या हंटर आयोगाचे अध्यक्ष सर विल्यम हंटर होते आणि भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड रिपन यांनी नियुक्त केले होते. 3 एप्रिल 1882 रोजी जनरल काउन्सिल ऑफ एज्युकेशनने रिपन यांना विनंती केल्यावर हंटर आयोगाची स्थापना करण्यात आली. सर विल्यम हंटर हे भारतीय नागरी सेवा अधिकारी आणि व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य होते. हंटर आयोगाची खालील मुख्य उद्दिष्टे होती. प्राथमिक शिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन भारतातील शिक्षणाच्या विविध पैलूंचा विचार करणे आणि 1854च्या वुड्स डिस्पॅच अंमलबजावणीची चौकशी करा आणि त्याचे परिणाम सुधारण्याचे मार्ग सुचवणे. प्रश्न क्रमांक 1. गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते कोण होते? 1. सरदार वल्लभभाई पटेल, 2. अरुणा असफ अली, 3. राम मनोहर लोहिया, 4. नानासाहेब गोरे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. राम मनोहर लोहिया. 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील उर्वरित प्रदेश मुक्त केला. पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे 450 वर्षांचे राज्य समाप्त झाले. त्यामुळे दरवर्षी 19 डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून पाळला जातो. गोवा मुक्तीसाठी आंदोलकांना सरकारकडून कोणतेही सहकार्य किंवा पाठिंबा दिला जाणार नाही असे जवाहरलाल नेहरूंनी घोषित केले होते. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्यामुळे लढ्याला बळ मिळाले. या काळात आझाद गोमंतक दल सारख्या सशस्त्र दलाची स्थापना झाली. महाराष्ट्रातून गोवा स्वातंत्र्य सैनिकांची पथके वारंवार गोव्याच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असत. पुण्यात S.N. जोशी, नागा गोरे, शिरूभाऊ लिमये, सेनापती बापट, हिरवे गुरुजी यांनी गोवा विमोचन समितीची स्थापना केली होती. संगीतकार सुधीर फडके देखील गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होते. गोवा मुक्ती संग्रामात महिलांचा मोठा सहभाग होता. पोर्तुगीजांनी केलेल्या गोळीबारात केशवराव गोरे, हिरवे गुरुजी, रामत्यागी बाबा यांच्या बरोबरीने कमल उपासनी, प्रभा साठे, शांताराव या महिलांचाही मृत्यू झाला होता. प्रश्न क्रमांक 2. मद्रास प्रांतात विधवा पुनर्विवाह चळवळ कोणी सुरू केली? 1. सुब्रमण्यम अय्यर, 2. स्वामी सहजानंद सरस्वती, 3. वीरेशलिंगम पंतलू, 4. ईश्वरचंद्र विद्यासागर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वीरेशलिंगम पंतलू. वीरेशलिंगम पंतलू सनातनपंथी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले कंदकुरी वीरेशलिंगम हे जातीवादाचे कट्टर विरोधक होते. कंदकुरी वीरेशलिंगम यांनी जातीविरोधी चळवळ सुरू केली. वीरेशलिंगम यांचे जीवन ध्येय आदर्श नव्हते तर आचरण होते, म्हणूनच त्यांनी विधवा आश्रम स्थापन केले. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी 1874 मध्ये राजमुंद्रीजवळील धवळेश्वरम येथे आणि 1884 मध्ये इन्सिपेटा येथे मुलींसाठी शाळा स्थापन केल्या. आधुनिक तेलुगू गद्य साहित्याचे प्रवर्तक वीरेशलिंगम यांनी पहिले कादंबरीकार, पहिले नाटककार आणि आधुनिक पत्रकारितेचे प्रवर्तक म्हणून प्रसिद्धी मिळवली. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या गोष्टीत जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठच्या सहकार्याचे प्रतिबिंब दिसून येत नाही? 1. जे स्कूल ऑफ आर्ट स्थापना, 2. एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना, 3. सत्यशोधक समाजाची स्थापना, 4. ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सत्यशोधक समाजाची स्थापना. नाना शंकर शेठ
जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे. जन्म 10 फेब्रुवारी इसवी सन 1803 मुंबईजवळ मुरबाड महाराष्ट्र येथे झाला, तर मृत्यू 31 जुलै इसवी सन 1865 मध्ये मुंबई महाराष्ट्र येथे झाला. यांची ख्याती होती शिक्षण क्षेत्र, सार्वजनिक नागरी सुविधांमध्ये काम करणारे व्यक्ती म्हणून. त्यांना जस्टिस ऑफ पीस, मुंबईचा अनभिक्षित सम्राट, मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जात होते. त्यांनी शैक्षणिक कार्यासाठी खूप देणग्या दिल्या. त्या व्यतिरिक्त त्यांनी 1852 साली बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत पुढाकार घेतला. हिंदवासियात शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे यासाठी एल्फिन्स्टनने 1822 मध्ये हैदशाळा व शाळा पुस्तक मंडळी काढली. त्याचे आधारस्तंभ नानाच होते. ही पहिली शैक्षणिक संस्था स का छत्रे यांच्या सहाय्याने स्थापली. पुढे हिचे 1824 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले. एल्फिन्स्टन नंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी 4,83,901 रुपयांचा एल्फिन्स्टन फंड जमवण्यात आला. त्याचे नाना हे विश्वस्त राहिले. या संस्थेचे एल्फिन्स्टन कॉलेज झाल्यावर 1837 मध्ये तिला एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणण्यात येऊ लागले. 1856 मध्ये महाविद्यालय व विद्यालय पृथक झाले. बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना 1841 मध्ये झाली. बोर्डातील 3 एतद्देशीय सभासदात सतत 16 वर्षे नाना निवडून आले. स्टुडंट्स लिटररी व सायंटिफिक सोसायटी 1848 आणि जगन्नाथ शंकरशेठ मुलींची शाळा 1849 या त्यांनी स्वतःच्या वाड्यात चालू केल्या. 1857 मध्ये द जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट ग्रँड अँग्लो व्हर्नॅक्युलर स्कूल सुरू केले. तर ग्रँडच्या मृत्यूनंतर ग्रँड मेडिकल कॉलेजची 1885 मध्ये स्थापना करून तेथे आंग्ल वैद्यक शिक्षणाची सोय केली व तेही पुढे मराठीतूनच देण्याची व्यवस्था केली. ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया व जिओग्राफिकल सोसायटी या संस्थांचे प्रमुख व अध्यक्ष नाना शंकरशेठ होते. प्रश्न क्रमांक 4. सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? 1. भाऊदाजी लाड, 2. सार्वजनिक काका, 3. फिरोजशाह मेहता, 4. न्यायमूर्ती रानडे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सार्वजनिक काका. त्यांचे मूळ नाव गणेश वासुदेव जोशी हे होते. सार्वजनिक सभा स्थापना 2 एप्रिल 1870 पुणे व मुंबई येथे. पूर्वीचे नाव पुणा असोसिएशन, जिची स्थापना 1867 साली झाली होती. संस्थापक सदस्य होते ग वा जोशी, सार्वजनिक काका, रानडे आणि पहिले अध्यक्ष होते औंध संस्थानचे श्रीनिवास पंत प्रतिनिधी. उपाध्यक्ष होते श्रीमंत चिमणाजी रघुनाथ पंत सचिव, भोर संस्थानचे. गवा जोशी आणि रानडे यांनी सभेला सामाजिक व राजकीय स्वरूप दिले. सभेचे महत्त्वाचे अध्यक्ष होते पहिले अध्यक्ष श्रीमंत पंत प्रतिनिधी टिळक, रानडे लोकहितवादी, गवा जोशी, परांजपे, न. चिगेळकर, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, पटवर्धन, भोपटकर, उमेश कुदळे इत्यादी. सभेच्या संबंधित असलेले व्यक्ती गोवंडे, साठे, गोपाळकृष्ण गोखले आणि चिपळूणकर. सभेने स्वदेशीचा प्रचार केला. गवा जोशी आणि रानडे यांनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी स्थानिक उद्योग वाढवण्यावर भर दिला. सभेचे राजकारण अर्ज विनंत्याचे होते. सभेमार्फत टिळक यांच्या नेतृत्वाखाली खंडबंदीची चळवळ म्हणजे साराबंदी चळवळ उभारली गेली. महात्मा फुलेंनी सार्वजनिक सभेला सार्वजनिक भट सभा असा उल्लेख केला. सभेवर टिळकांच्या नेतृत्वाखाली जहालांचे वर्चस्व निर्माण झाल्याने रानडे आदी मावळ्यांनी सभेचा त्याग केला व डेक्कन सभा स्थापन केली. 2016 साली मीरा पावगी या सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. 1890 मध्ये गोपाळकृष्ण गोखले हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले. प्रश्न क्रमांक 5. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर कोणता ग्रंथ लिहिला? 1. ज्ञानसिंधू, 2. अमृतानुभव, 3. ज्ञानेश्वरी, 4. हरिपाठ. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ज्ञानेश्वरी. संत ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या शतकात भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. संत ज्ञानेश्वर वारकरी चळवळीतील एक महान संत होते. त्यालाच भावार्थ दीपिका म्हणतात. ज्या ग्रंथाने संस्कृतच्या भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी हा ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे लिहिला. प्रश्न क्रमांक 6. बारडोली येथे शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व कोणी केले? 1. विठ्ठलभाई पटेल, 2. गोविंद वल्लभ पंत, 3. सरदार वल्लभभाई पटेल, 4. महात्मा गांधी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल. बारडोली सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात ब्रिटिश राजांच्या काळात गुजरात राज्यात 1928 मध्ये बारडोली सत्याग्रह सुरू झाला. आपत्तीचा सामना करत वर्षभर कर कमी करण्यासाठी चळवळी सुरू झाल्या. त्यानंतर पटेल यांनी बारडोली तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना कर भरण्यास नकार देण्याचे निर्देश दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पटेल यांनी शेतकऱ्यांना पूर्णपणे अहिंसक राहण्याची सूचना केली आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या कोणत्याही उत्तेजक किंवा आक्रमक कृतीस प्रतिसाद देऊ नये अशी सूचना केली. त्यांनी त्यांना निर्देश दिले की केवळ वर्षासाठीचे सर्व कर रद्द केल्यावर संघर्ष संपणार नाही, परंतु जप्त केलेली सर्व मालमत्ता आणि जमीन त्यांच्या हक्काच्या मालकांना परत केल्या नंतरच आंदोलन समाप्त होईल. प्रश्न क्रमांक 7. इसवी सन 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे टिंब ऐक्य होय. 1. हिंदू मुस्लिम, 2. मराठी शीख, 3. इंग्लिश मुस्लिम, 4. इंग्लिश मराठी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिंदू मुस्लिम. 1857चा उठाव हा भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा भाग आहे. 1857च्या उठावाची सुरुवात 10 मे 1857 रोजी मेरठ येथे झाली.
1857च्या उठावाचे तात्काळ कारण ग्रीष्म काळतुसे होती. 1857च्या उठावाच्या उद्रेकामागे भारी कर आकारणी हे प्रमुख कारण होते. 1857 मध्ये जमीन कराच्या रूपात शेतकऱ्यांना मोठा कर भरावा लागला. मंगल पांडे हे 1857च्या बंडातील पहिले शहीद होते. 1857च्या उठावात लॉर्ड कॅनिंग हे भारताचे गव्हर्नर जनरल होते. इंग्रजांनी या विद्रोहाला सैतानी वारा असे म्हटले. अखेर 1857चा उठाव इंग्रजांनी 1859 मध्ये दडपला. भारत सरकार कायदा 1858 द्वारे भारतीय प्रशासनाचे नियंत्रण ब्रिटिश मुकुटाकडे देण्यात आले. ज्यांनी गंभीर गुन्हे केले होते ते सोडून सर्व भारतीय कैद्यांची सुटका करण्यात आली. प्रश्न क्रमांक 8. भारूड रचना कोणत्या संतांनी केली? 1 संत तुकाराम, 2 संत नामदेव, 3 संत ज्ञानेश्वर, 4 संत एकनाथ. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संत एकनाथ. संत एकनाथ जन्म 1533. पालन पोषण भानुदास महाराज म्हणजे त्यांच्या आजोबांनी केले. आई वडील रुक्मिणी आणि सूर्यनारायण. कार्यकाल 1533 ते 1599. संप्रदाय वारकरी. गुरु जनार्दन स्वामी. समाधी निर्वाण इसवी सन 1599. कार्य व लेखन. एकनाथी भागवत पुराणातील 11व्या स्कंदावर ओविबद्ध मराठी टीका. एकनाथी अभंग गाथा. संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ एकूण 25 अभंग. हस्तमालक टीका, शुकाष्टक टीका, स्वात्मबोध, चिरंजीवपद, आनंदलहरी, अनुभवानंद, मुद्राविलास, लघुगीता. समाजाच्या जागृतीसाठी अभंग, गवळणी व भारुडे यांची रचना केली. ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतींचे शुद्धीकरण. ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर जवळजवळ 250 वर्षानंतर ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाचे काम त्यांनी शके 1506 मध्ये पूर्ण केले. रुक्मिणी स्वयंवर. भावार्थ रामायण यामध्ये 40,000 ओव्या आहेत आणि त्याचे भाषांतर त्यांनी हिंदीसह अनेक भाषात केले. संत ज्ञानेश्वरांच्या आळंदी येथील समाधीस्थळाचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 9. टिंबटिंब रोजी 1857च्या उठावाचा पहिला भडका बाराकपूर येथील लष्करी छावणीत उडाला. 1. 29 मार्च 1857, 2. 26 मार्च 1857, 3. 28 डिसेंबर 1853, 4. 13 मार्च 1857. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 29 मार्च 1857. 1857च्या उठावाची पहिली ठिणगी. इसवी सन 1857च्या उठावाचे नियोजन आधीच करण्यात आले होते. 31 मे 1857ची उठावाची तारीखही निश्चित झाली होती, परंतु कारतुसाच्या बातमीने सैन्यात कमालीचा असंतोष निर्माण झाला. अशातच बाराकपूरच्या छावणीमध्ये एक महत्त्वपूर्ण घटना घडली. एका ब्राह्मण सैनिकास एका अस्पृश्य सैनिकाने पिण्यासाठी पाण्याची मागणी केली. त्यावेळी त्याने उत्तर दिले की तुझ्या स्पर्शाने माझा लोटा अपवित्र होईल. यावर तो अस्पृश्य सैनिक म्हणाला, महाराज, आता तो जातीचा अभिमान ठेवा गुंडाळून. यापुढे तुम्हाला गायीची आणि डुकराची चरबी आपल्या दाताने तोडावी लागणार आहे. ही नवीन आलेली कारतुसे याच अपवित्र पदार्थांनी हेतूत माखलेली आहेत. समजलात? 29 मार्च 1857 रोजी बाराकपूरच्या छावणीत उठावाची पहिली ठिणगी पडली आणि ठिणगी पाडणारा मंगल पांडे हा सैनिक होता. हाच मंगल पांडे 1857च्या उठावाचा पहिला शहीद ठरला. प्रश्न क्रमांक 10. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? 1. लॉर्ड माउंटबॅटन, 2. श्री राजगोपालाचारी, 3. बॅरिस्टर जिना, 4. सरदार पटेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लॉर्ड माउंटबॅटन. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन होते. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल श्री राजगोपालाचारी हे होते. 1950 मध्ये प्रजासत्ताक होईपर्यंत ते भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख व मद्रास प्रेसिडेन्सीचे पंतप्रधान, पश्चिम बंगालचे राज्यपाल, भारतीय केंद्रीय गृहमंत्री आणि मद्रास राज्यमंत्री म्हणूनही काम केले. 1954 मध्ये ते पहिल्या भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्यांपैकी एक होते. श्री राजगोपालाचारी यांनी तामिळनाडूमध्ये मीठ सत्याग्रहाचे नेतृत्व केले. 100 माणसांच्या गटाने 13 एप्रिल रोजी तिरुची येथून मोर्चाला सुरुवात केली आणि 28 एप्रिल रोजी वेदरनाम येथे पोहोचले. प्रश्न क्रमांक 11. वाराणसी येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात वसाहतीचे स्वराज्य मिळवणे काँग्रेसचे अंतिम ध्येय आहे असे उद्गार कोणी काढले? 1. गोपाळकृष्ण गोखले, 2. दादाभाई नौरोजी, 3. फिरोजशाह मेहता, 4. सुरेंद्रनाथ बॅनर्जी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. गोपाळकृष्ण गोखले. काँग्रेसचे वाराणसी म्हणजेच बनारस येथील अधिवेशन 1905 साली झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले हे होते. या अधिवेशनात बंगालच्या फाळणीचा निषेध करण्यात आला. गोपाळकृष्ण गोखले यांनाच गांधीजींचे राजनैतिक गुरु असे म्हणत होते. जन्म 9 मे 1866 कोटलूक, जिल्हा रत्नागिरी येथे झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आघाडीचे नेते आणि 1905 साली यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 12. रिव्होल्युशनरी हे पत्रक कोणी सुरू केले? 1. रामकृष्ण बिस्मिल, 2. सचिंद्रनाथ सान्याल, 3. शहानवाज खान, 4. भगतसिंग. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सचिंद्रनाथ सान्याल.
सचिंद्रनाथ सान्याल, जन्म 1893, बनारस उत्तर प्रदेश येथे. 1908 साली वयाच्या 15व्या वर्षी काशी येथे अनुशीलन समितीची शाखा स्थापन केली. 1923 ला हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. पुढे भगतसिंग आणि क्रांतिकारकांनी तिला हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन संघ अशी ओळख निर्माण करून दिली. सचिंद्रनाथ सान्याल यांना 2 वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झाली. बंदी जीवन हे त्यांचे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 13. हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? 1. लोकमान्य टिळक, 2. महात्मा गांधी, 3. गोपाळ हरी देशमुख, 4. न्यायमूर्ती रानडे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, न्यायमूर्ती रानडे. महादेव गोविंद रानडे, जन्म 18 जानेवारी 1842, मृत्यू 16 जानेवारी 1901. हे महाराष्ट्रातील समाजसुधारक होते. तसेच अर्थशास्त्रज्ञ व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. इसवी सन 1878 साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. दिनांक 31 मार्च इसवी सन 1867 रोजी न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, डॉक्टर राघव भांडारकर, वामन आबाजी मोडक इत्यादी मंडळींनी पुढाकार घेऊन मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. समाज सुधारणांसाठी रानडे यांनी पुढाकार घेऊन भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना केली. जातीप्रथेचे उच्चाटन, आंतरजातीय विवाहास परवानगी, विवाहाच्या वयोमर्यादेत वाढ, बहुपत्नीकत्वाच्या प्रथेस आळा, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, तथाकथित जाती बहिष्कृत लोकांच्या स्थितीत सुधारणा, हिंदू मुसलमानाच्या धार्मिक मतभेदांचे निराकरण अशा या संस्थेच्या मागण्या होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महादेव गोविंद रानडे यांचा मोठा सहभाग होता. प्रश्न क्रमांक 14. भारतातील कामगार संघटनेचे पहिले नेते पुढारी कोण? 1. भाई श्रीपाद डांगे, 2. नारायण लोखंडे, 3. महात्मा फुले, 4. केशवराव जेधे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नारायण लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे, जन्म 13 ऑगस्ट 1848 ते 9 फेब्रुवारी इसवी सन 1857. हे एक भारतीय कामगार पुढारी होते. नारायण मेघाजींचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड जवळचे कन्हेरसर. जन्म माळी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना 23 सप्टेंबर 1884 रोजी स्थापन केली, म्हणून त्यांना कामगार चळवळीचे जनक म्हणतात. सत्यशोधक समाजाचे मुंबई शाखेचे अध्यक्ष. पुण्यात बंद पडलेले सत्यशोधक समाजाचे दीनबंधू मुखपत्र मुंबईत सुरू केले. इंग्रज सरकारकडून राव बहादूर व जस्टिस ऑफ पीस किताब मिळाला. 1896 मधील प्लेग साथ पसरली, त्यावेळी मराठा इस्पितळ उघडले, पण दुर्दैवानं याच प्लेगमुळे त्यांचे निधन झाले. प्रश्न क्रमांक 15. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? 1. नानाशंकर शेठ, 2. दादोबा पांडुरंग, 3. विष्णुबुवा ब्रह्मचारी, 4. विष्णुशास्त्री पंडित. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दादोबा पांडुरंग. दादोबा पांडुरंग तरखडकर, 9 मे 1814 ते 17 ऑक्टोबर 1882. हे मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते. तसेच ते मानवधर्म सभा, परमहंस सभा, ज्ञानप्रसारक सभा, प्रार्थना समाज, आत्माराम पांडुरंग तरखडकर या समाज सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांचे संस्थापक सदस्य होते. दादोबा पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे अर्धही होते. त्यांच्या प्रयत्नातूनच प्रार्थना समाजाची स्थापना झाली. इंग्रज सरकारने राव बहादूर पदवी दिली. अहमदनगरला डेप्युटी कलेक्टर म्हणून 1852 साली नियुक्ती झाली. राव बहादूर पदवी प्राप्त झालेले समाजसुधारक. 1848 साली ज्ञानप्रसारक सभेची स्थापना आणि त्यांचे प्रथम अध्यक्ष झाले. जावरा संस्थेच्या नावाबाचे शिक्षक म्हणून काम केले. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी आद्य क्रांतिकारक कोण? 1. वासुदेव बळवंत फडके, 2. प्रफुल्लचंद्र चाकी, 3. स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर, 4. शहीद भगतसिंग. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके, जन्म शिरढोण, महाराष्ट्र, 4 नोव्हेंबर 1845, तसाच मृत्यू येडनच्या तुरुंगात 17 फेब्रुवारी 1883 ला झाला. हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते. देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष म्हणून त्यांचा गौरव केला जातो. 3 डिसेंबर 2004 रोजी भारताच्या संसदेत वासुदेव बळवंत फडके यांचे चित्र लावण्यात आले. इथं 3004 झालेले आहे, चूक सुधारून घ्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केव्हा झाली? 1. 1887, 2. 1881, 3. 1885, 4. 1888. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1885. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना डेक्कन एज्युकेशन सोसायटीने 1885 मध्ये पुणे येथे केली. हे नाव मुंबईचे गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांच्या नावावरून ठेवण्यात आले. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. फर्ग्युसनची इमारत वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. हे कॉलेज देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार आहे. अनेक नेते फर्ग्युसनमधून शिकून बाहेर पडले. प्रश्न क्रमांक 18. ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत कोण होते? 1. संत रामदास, 2. संत नामदेव, 3. संत तुकाराम, 4. संत एकनाथ.
उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत नामदेव. संत नामदेव महाराज. जात शिंपी मुखबाणी नावाच्या पुस्तकात त्यांच्या रचना संग्रहित केल्या आहेत. त्यांच्या रचना अभंग मराठीमध्ये अभंग स्वरूपात तर हिंदीमध्ये गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. त्यांचे कुटुंब हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. हे संत ज्ञानेश्वरांचे समकालीन संत होते आणि त्यांच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठे होते. नामदेव हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख संत मानले जातात. त्यांच्या गुरूंचे नाव विसोबा खेचर होते. त्यांनी पंजाबपर्यंत वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. प्रश्न क्रमांक 19. राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या अधिवेशनामध्ये चतुसूत्रीवर ठराव पास केला? 1 कलकत्ता, 2 सुरत, 3 कानपूर, 4 अलाहाबाद. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलकत्ता. 1906 साली काँग्रेसचे अधिवेशन कलकत्ता येथे झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. या अधिवेशनात 4 मुद्द्यांचा कार्यक्रम ठरवण्यात आला, ज्यात स्वदेशी भारतीयांनी हाताने बनवलेले भारतीय कापड वापरावे आणि आयातीत कपडा टाकून द्यावा यावर एकमत झाले. स्वराज्य. या अधिवेशनात स्वराज्य हा शब्द पहिल्यांदा उच्चारला गेला. याचा अर्थ भारतीय लोकांचे स्वराज्य आहे. राष्ट्रीय शिक्षण. स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, असे काँग्रेस नेत्यांचे मत होते. बहिष्कार. काँग्रेस नेत्यांनी सर्व आयातमालावर बहिष्कार घालण्याची मागणी केली. बहिष्कार घालणे ही भारतातील ब्रिटिश औपनिवेशिक राजवटीविरुद्ध अहिंसक युक्ती होती. प्रश्न 20. भारतात आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली? 1 बारडोली, 2 खेडा, 3 चंपारण्य, 4 चौरी चौरा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चंपारण्य. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील पहिली सत्याग्रह चळवळ म्हणजे चंपारण्य सत्याग्रह होय. 1917 मध्ये बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यात याची सुरुवात झाली होती. हा सत्याग्रह म्हणजे ब्रिटिशांच्या निर्धोरणाविरुद्ध उठाव होता. शेतकऱ्यावर नीळ पिकाची लागवड करून ते कमी किमतीत विकण्यासाठी दबाव टाकला जात असे. असेच एक नीळ उत्पादकांच्या अत्याचाराचे बळी असलेले पंडित राजकुमार शुक्ला यांच्या विनंतीवरून गांधीजी चंपारणला आले होते. गांधीजींसोबत पुढील व्यक्ती होते: बाबू राजकिशोर प्रसाद, डॉक्टर अनुराग नारायण सिन्हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. उलट कायदा विरोधी आंदोलनात सत्याग्रह या शब्दाचा प्रथमच वापर केला. मित्रांनो, या ठिकाणी आपले 100 प्रश्न संपतायत. याआधीही तुम्ही इतर व्हिडिओजमध्ये हे प्रश्न पाहिले असतील. त्या प्रश्नांचे रिव्हिजन व्हावे म्हणूनच हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. मित्रांनो, 17 एप्रिलपासून 27 एप्रिलपर्यंत आम्ही 10 दिवसांची चालू घडामोडींवरील प्रश्नांची एक सिरीज सुरू करणार आहोत. ही सिरीज 30 एप्रिलला होणाऱ्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेसाठी बनवली जाईल. या सिरीजमधील व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तसेच इतर अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.